सर्वांना शिवशरणात नमस्ते. शिवशरणात प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळ्या विषयांवरती आपण व्याख्यानमाला आयोजित करण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषय या गोष्टींवरती सध्या आपण भर देतोय. तर त्याचाच एक पार्ट म्हणून आज सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आरोग्य. दीपक सरांनी आत्ताच बोलता बोलता सांगितलं की आरोग्य असेल तर आर्थिक आपलं सगळं सांभाळता येतं. आरोग्या संदर्भात जागृती निर्माण करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात योगा हा विषय सातत्यानं सध्या पुढे येतोय. आणि योगा फक्त करत राहिलो, चालत राहिलो, योगा करत राहिलो तरी सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं असं सर्वसाधारण सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तर योगाविषयी अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आज आमच्या शिवसेना प्रतिष्ठानच्या रोह्याच्या संचालिका आहेत नकाते मॅडम, त्याचबरोबर आपल्या पंढरपूरच्या संचालिका आहेत वंदनाताई कोष्टी. तर या आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती देतीलच. तर आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करत असताना कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रस्ताव विकेने होते. तर मी प्रस्तावना करण्यासाठी आपल्या विजयताई कोष्टी मॅडम आहेत नाशिकहून, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सदर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रस्तावनेने करावी. विजयताई. नमस्कार, मी नाशिकहून विजया कोष्टी बोलते. आज शिवशरणात प्रतिष्ठान मादंबा महिला मंडळाच्या वतीने योग ही जीवनाची एक गुरुकिल्ली याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे. तर सर्वप्रथम मी उपस्थित असलेले आपले सर्व समाज बांधव आणि भगिनींना मादंबा महिला मंडळाच्या वतीने स्वागत आणि शिवशरणा. शरीर, मन आणि आत्मा यामध्ये जर संतुलन राखण्याचं काम करत असेल तर ते म्हणजे योग. जर एखादी व्यक्ती योग करत असेल तर त्याचा नियमित योग करत असेल तर त्याच्या जीवनावरती एक सकारात्मक प्रभाव पडत असतो. योग केल्याने फक्त शरीरच शुद्ध होत नाही तर मनही शुद्ध राहते आणि एक भारतीय आपली त्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यामुळे नेहमीच योग साधनेला अतिशय महत्त्व दिलेले आहे. नेहमीच्या आपली बदलती जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आपण वेळेवरती झोप न घेणे, वेळेवरती न उठणे, त्याच्यानंतर अनियमित जेवण, त्यानंतर वातावरणातील हवामानाचे प्रदूषण या गोष्टीमुळे ना आपल्या जीवनावरती एक वाईट प्रभाव किंवा परिणाम होत चाललेला आहे. परंतु योग हे एक माध्यम असे आहे की त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक चांगला परिणाम, चांगल्या सकारात्मकता आपल्या जीवनावरती घडून येते आणि एक उत्साहवर्धक आणि चांगले वातावरण, पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला आपल्यामध्ये तयार करण्याचे काम हे योग करत असते. त्याच्यामुळे आज योगाच्या माध्यमातून आपले जीवन निरोगीमय कसे राहील, आपल्या जीवनामध्ये योगाचे महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी शिवशरणात प्रतिष्ठान मादंबा महिलाच्या वतीने आपल्याला एक व्याख्यान आयोजित केले आहे आणि आपल्याला अतिशय मोलाचा वेळ देऊन आणि खूपच छानपैकी मार्गदर्शन करणाऱ्या आपल्याला लाभलेल्या व्यक्ती आहेत सौ वंदनाताई कोष्टी पंढरपूर आणि दुसऱ्या व्यक्ती आहेत सौ सुनीताताई नकाते रोहा. तर मी सर्वप्रथम वंदनाताईंना विनंती करते की आम्हा सर्वांना योगाविषयी मार्गदर्शन करावे. वंदनाताई. माइक ऑन करा मॅडम. माइक ऑफ आहे मॅडम. माइक ऑन करा मॅडम. वंदनाताई माइक ऑन करा. माइक ऑन करा. माइक. त्यांचं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? माइक ऑन करा तुमचं. मला इथून चालू करता येत नाही माइक. वंदना मॅडम तुमचा माइक बंद आहे. ग्रुपवर अनम्यूट करता येईल का सर?
ग्रुपवरनं अनम्यूट होता येईल तर मग त्यांना करता येईल तिकडनं जॉईन. नाही, ग्रुपवरून नाही करता येत, म्हणजे केलं होतं. त्यांना लेफ्ट होऊन जॉईन व्हायला सांगते 1 मिनिट. हा. हा, तशाने सुद्धा होऊ शकतो. हॅलो हा हॅलो, मॅडम. आवाज येतो का? हो, येतोय. हा, हो, वारी येतोय. थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे इथं वारीमुळे थोडासा. हा हा, हा हा. आता येतोय. येतोय का? येतोय. हो. हो, हा येतोय. हा, नमस्कार सर्वांना, शिवशरणात. नमस्ते. हा, शिवसेना. हो. तर सर्व माझ्या आज समाज बंधू भगिनींना आज मला योगाविषयी सांगण्याचं इथं तुम्ही सर्वांनी जे माझ्याविषयी मला योगाविषयी सांगण्यासाठी थोडंसं रिक्वेस्ट केली, त्याबद्दल मी प्रथम सर्वांचं धन्यवाद मानते. कारण योग हा मानवी जीवनाशी संलग्न विषय बनलेला आहे. आज आज पाहिलं तर आपण आज धावपळीच्या जीवनामध्ये जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा आपल्याला घटक बनलेले आहेत जीवनाचे, तसेच योग हा जीवनाशी संलग्न बनलेला आहे. कारण आज पाहतो आपण प्रत्येकाला आज काही ना काहीतरी व्याधीला फेस करावं लागतं, त्याला तोंड द्यावं लागतं. आणि आज ते खूप लहान वयापासून ते वार्धक्यापर्यंत. पूर्वीच्या काळी होतं की एक 40-45 नंतर काही आजार, पण आज लहानपणापासून ह्या आजारांना आपण आज तोंड द्यावं लागतं. तर योगाची सुरुवात करताना मी आज हा योग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं तर 2500 वर्षापूर्वीपासून हा योग आपल्या संस्कृतीमध्ये आणलेला आहे, ऋषीमुनी काळापासून. त्या योगाची जडणघडण कशी झाली, पुन्हा त्या योग हा पर्याय कशासाठी मानवी जीवनाशी संलग्न आहे, तर याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. योग म्हणजे काय, तर संस्कृत धातू यूज ह्या शब्दापासून योग बनलेला आहे. तर योग म्हणजे काय, तर योग म्हणजे जोडणे, मिलन, संयोग याचा अर्थ होतो. तसंच योग म्हणजे समाधी सुद्धा म्हणलं जातं आपल्याला. योग म्हणजे आपण गीतेमध्ये आपल्या श्रीकृष्णाने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कर्मश्य कौशलम म्हणजेच कर्मयोगाला सुद्धा त्यांनी योग म्हणलेलं आहे. तर आपल्याला पाहिलं तर त्या पतंजली योग सूत्रानुसार तर योगस्थ चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजेच योग. अशा अनेक व्याख्या आहेत योगाच्या. तर त्या व्याख्या सांगण्याची मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. योग म्हणजे काय, शरीर, मन आणि आत्मा यांचे मिलन म्हणजेच योग. साधा, सोपा आणि सरळ व्याख्या आपल्याला. शरीर, मन आणि आपल्या आत्माशी जोडलं जातं तेव्हा खरंच योग होतो आणि तेव्हा तिथं आपल्याला समाधी प्राप्त होते. मग योगामध्ये असे अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये हठयोग आहे, अष्टांग योग आहे पतंजलींचा, त्यामध्ये ल योग आहे, भक्ती योग आहे, कर्म योग आहे, ज्ञान योग आहे. असे योगाचे अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये खूप सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. मग आपण हा योग दिवस का साजरा करायला लागलो, आपण त्याची का काळाची गरज वाटायला लागली. 21 जून हा आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा केला जातो. आणि त्या योग दिन साजरा करण्यामागचाच उद्देश काय झालं, की जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा सदृढ आणि निरोगी सशक्त जर ते व्यक्ती असेल, सर्व व्यक्ती असतील, तर ते हेल्दी कुटुंब समजलं जातं. आणि असं हेल्दी कुटुंब असणं म्हणजेच त्या कुटुंबाचा उद्धार होतो किंवा त्या कुटुंबाला एक सर्व काही अचिव्हमेंट करता येते. म्हणूनच पहिल्यांदा आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा. तर आरोग्य असेल तर धनसंपदा मिळवू शकतो आपण. जर शरीरच आपल्याला जर कार्यक्षमता नसेल तर आपण पुढं काही कार्य करण्यास आपल्याकडे ॲबिलिटी राहत नाही. तर तसंच त्याप्रमाणे आज आपण पाहिलं तर 21 जून हा संपूर्ण विश्वभरात आपण हा 21 जून योग दिवस म्हणून साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय योग दिवस. मग अनेक शाळा, कॉलेज, संस्था यामध्ये आपण योग दिवस साजरा केला जातो. तसंच ह्या योगामुळे एक निरोगी शरीर आणि स्वस्थ मन ह्या शरीरामध्ये वास करतो. आणि त्यामुळं काय होतं, शरीरामध्ये काय होतं की ऑटोमॅटिकच असे अनेक आजार असतात
अनेक व्याधी असतात त्याला आपण काय करू शकतो, तिथं रोखू शकतो. ज्या अशा अनियंत्रित होणारे मोठे मोठे कॅन्सर सारखे सुद्धा रोग आपल्याला ह्या योगामुळे त्यांना तिथं थांबवून त्यांचं आयुष्य वाढवू शकतो. ह्या योगा म्हणजे योगामध्ये एवढी ताकद आहे. मग त्यामध्ये अष्टांग योग आहे. आज आपण पाहतो पतंजलींचा अष्टांग योग, त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा अष्टांग योग आहे. त्या अष्टांग योगामध्ये पण बहिरंग योग आणि अंतरंग योग असंही त्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये बहिरंग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार असं या बहिरंग योगामध्ये. तर त्या आता माझ्या मैत्रीण सुनीता मॅडम सांगणारच आहेत बहिरंग. तर त्यानंतर अंतरंग योग काय आहे ते धारणा, ध्यान, समाधी याबाबत वर्णन केलेलं आहे. तर याबाबत बहिरंग योगाबद्दल माझ्या मैत्रीण सुनीता मॅडम त्या सांगतील पुढे. मॅडम चालू करा. सगळ्यांना शिवशरणार्थ. आज आपण सर्वजण खर तर हा कार्यक्रम जो आहे तो योग दिनानिमित्त आपल्याला करायचा होता, परंतु आता करू मग करू म्हणत तो लाभत गेला आणि तो आजचा दिवस उजाडला. सगळ्यांना माझ्याकडून शिवशरणार्थ. आणि आता वंदना मॅडमने जे काही सांगितलं की योग म्हणजे काय किंवा योगाचं महत्व काय आहे, आणि आजच्या व्याख्यानाचा आमचा उद्देश हाच होता की सगळ्या आपल्या समाजातील लोकांमध्ये योगाबद्दल अवेअरनेस वाढावा. आणि योग हा 2500 वर्षापूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्याच्या सुद्धा आधी वेद, उपनिषद या सगळ्यांमध्ये वेदांचं योगाचं वर्णन जे आहे ते आलेलं आहे. तसंच योगाबद्दल धैरंड संहिता, हठप्रदीपिका हे ग्रंथ लिहिले गेले आणि त्यानंतर पतंजली ऋषींनी याच्यावर पतंजली योगसूत्रे हा ग्रंथ लिहिला. खरं तर आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की पाश्चिमात्यांकडून कोणती तरी गोष्ट आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याचं अनुकरण करायला सुरुवात करतो. पण आपल्या भारतामध्ये आपल्या भारताची संस्कृती, परंपरा इतकी महान आहे की यामध्ये कोणत्या गोष्टी नाहीत असं नाहीच आहे. त्यामुळे ही योगाची परंपरा फार पूर्वीपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे. आणि त्या योगाबद्दल नेमकं आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ते सांगण्यासाठी आजच्या व्याख्यानाचा उद्देश आहे. आणि आपले पंचकोश, सप्तचक्र या सगळ्याबद्दल आम्ही दोघी जण बोलणार आहोत. आता वंदना मॅडमने जे सांगितलं की अष्टांग योग, पतंजलींनी पतंजल योगसूत्रे हा ग्रंथ लिहिला. 196 सूत्र त्या ग्रंथामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये तो 4 भागांमध्ये विभागलेला आहे. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. पहिल्यांदाच त्यांनी समाधीपाद सांगितलंय, म्हणजे योगातून काय साध्य होतं तर समाधीपर्यंत जाण्याची प्रक्रिया या योगाच्या माध्यमातून घडते असं त्यांनी सांगितलंय. नंतरच्या भागामध्ये त्यांनी समाधी नंतर त्यांनी साधनपाद, मग तो मार्ग सांगितलाय की कशा पद्धतीने जायचं तिथे. तर त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलंय. आणि त्यानंतर त्यांनी विभूतीपाद, जर आपण नियमितपणे केलं तर कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात. आपण पूर्वीचं जे ऐकलंय की ऋषीमुनी हवेत तरंगत असायचे किंवा क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जायचे, दुसऱ्यांशी संपर्क ते साधू शकायचे. तर ते कसं व्हायचं तर ते विभूती कोणकोणत्या मिळतात या योगाच्या माध्यमातून त्या त्यांनी 3ऱ्या भागामध्ये सांगितलंय. आणि 4था भाग म्हणजे कैवल्यपाद. आणि आता वंदना मॅडमनी जे सांगितलं की भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग या सगळ्याचं जे शेवटचा जो मेन उद्देश आहे तो मुक्तीकडे वाटचाल आहे. म्हणजे भक्ती मार्गातून सुद्धा ते साधता येतं, योग मार्गातून सुद्धा साधता येतं. आणि आपले जे षडदर्शन आहेत, म्हणजे त्यात जैन दर्शन झालं, बौद्ध दर्शन, वैशेषिक, न्याय किंवा सांख्य दर्शन या, आणि त्याच्यामध्येच योग दर्शनाचा क्रमांक लागतो. तर पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे तो अष्टांग योग म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी माणसाने कसं राहिलं पाहिजे, समाजामध्ये वावरताना कसं वागलं पाहिजे किंवा स्वतःवर कोणते नियम घालून घेतले पाहिजेत, हे त्यांनी यम आणि नियमामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आसन, प्राणायाम, मग प्रत्याहार, मग धारणा, ध्यान आणि समाधी. बहिरंग योग म्हणजे पहिले 4 यम, नियम, आसन आणि प्राणायाम. यम ह्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
अहिंसा म्हणजे काय की कोणतीही हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. हिंसा केल्याने काय होतं की दुःख निर्माण होतं आणि दुःख निर्माण झाल्यानंतर की त्या व्यक्तीच्या सगळ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. आपण अहिंसा कोणत्याच मार्गाने करू नये असं म्हटलं जातं की कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे आपल्या शरीराने आपण जी हिंसा करतो ती कायिक झाली. वाचिक म्हणजे आपण बोलताना कुणाला जेव्हा दुखावतो ती वाचिक हिंसा झाली. आणि मानसिक आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार सुद्धा मनात आणणं हे चुकीचं आहे. असं अहिंसेचं पालन केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सत्य म्हणजे खरं बोलणं. जेव्हा महाभारतामध्ये मोक्ष पर्वामध्ये असं सांगितलेलं आहे की बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे आणि मौनापेक्षा सत्य श्रेष्ठ आहे. आणि ते सत्य कसं असलं पाहिजे, ते धर्मयुक्त असलं पाहिजे, हितकारक असलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांच्या कानाला ऐकताना ते गोड वाटलं पाहिजे. अशा प्रकारे मितभाषी माणसाने असलं पाहिजे आणि सत्य बोललं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे दुसऱ्यांची वस्तू परवानगी शिवाय घेणं. म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकतो की रस्त्यात पडलेली एखादी नोट आपल्याला मिळालेली आहे, ती सुद्धा उचलू नये. ती सुद्धा उचलली म्हणजे एक प्रकारची चोरीच असं सांगितले. कारण ती उचलली की आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते, अरे आपण हे उगीच घेतलं, आपण घ्यायला नको होतं. म्हणजे मनामध्ये एन्झायटी जी फील व्हायला लागते तिथून त्या गोष्टी सुरुवात होतात. त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे सर्व संघ परित्याग करून कुठेतरी संन्यासाश्रम पत्करणे असं नाहीये. तर धर्माने जे नियम आपण घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार वागणं म्हणजे ब्रह्मचर्य. आणि त्यानंतर अपरिग्रह त्यांनी सांगितलेलं आहे की गरजेपेक्षा जास्त न साठवणे म्हणजे अपरिग्रह. आणि आता आपण सध्या पाहतोय की एक जोड कपड्याचा म्हणजे 2-4 जोड कपड्यांचे चालत नाहीत. कपाट आपले तुडुंब भरून वाहत असतात. चपल्यांचा एक जोड चालत नाही. वस्तू घरामध्ये येतच जातात. तर गरजेपेक्षा जास्त वस्तू न साठवणे म्हणजे अपरिग्रह. त्यानंतर त्यांनी नियम सांगितलेले आहेत. नियम म्हणजे शौच, संतोष, तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता कशाची की मनाची आणि शरीराची दोन्हीचीही. शुद्धता म्हणजे पावित्र्य. तर ही बाह्य शुद्धी आणि अंतरंग शुद्धी असं त्यांनी सांगितलेलं आहे. शुद्धता शरीराची शुद्धतेसाठी त्यांनी षटकर्मे सांगितलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे की धौतीर्बस्ती तथा नेती त्राटकम नौलिकम तथा कपालभाती शैतानी षटकर्माणी प्रचक्षते. म्हणजे त्याच्यामध्ये धौती, बस्ती, नेती, त्राटक आणि कपालभाती. कपालभातीला त्यांनी शुद्धी क्रिया असं सांगितले जी शरीराची आपल्या शुद्धी करते. तसंच मगाशी मी सांगितलं तसं आपण आपलं वाचिक सुद्धा शुद्धता आपली असली पाहिजे. बोलताना कुणाबद्दल सुद्धा वाईट न बोलणे, मनामध्ये वाईट विचार न आणणे, वाणीचा जपून वापर करणे. तर ह्याच्याने काय साध्य होणार आहे की आपल्या इंद्रियांवर आपल्याला विजय मिळवता येतो. त्यानंतर त्यांनी सांगितलंय संतोष म्हणजे समाधान. रोजची आपली जी धडपड असते ती आपण कुठेतरी सुखी समाधानी असावं. मानवी आपली जी ती धडपड असते. पण सगळ्या दुःखाचं मूळ कुठे आहे की तृष्णेमध्ये आहे की आपण सतत एक काहीतरी आपल्याला मिळालं तर दुसऱ्याच्या पाठीमागे धावत असतो. म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपण कधीच समाधानी नसतो. तर जे काही आपल्याकडे आहे प्रयत्न करत राहावं त्याला माझं म्हणणं नाही असं नाहीये. पण कमीत कमी ज्यांच्याकडे जे आहे तर त्याच्यामध्ये ते समाधानी राहायला माणसाने शिकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर तप त्यांनी सांगितलेलं आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पूर्वी साधू मुनी तप करायचे, 12-12 वर्ष तप करायचे. तसंच योगामध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला साध्य करायचं तर त्यासाठी आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट हे सहन करावे लागणार आहेत. आणि हे कार्य कसं केलं पाहिजे की कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये पाहिजे, अखंडपणे ते केलेलं पाहिजे. आणि या तपाने काय होतं, शरीर आणि मन शुद्ध होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वर प्रणिधान म्हणजे त्यांनी योगदर्शनामध्ये निर्गुण निराकार ईश्वर असं म्हटलेलं आहे. पण त्याचं अस्तित्व त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि हे सृष्टी चालवणारं कोणीतरी विश्व नियंत्रण करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला मान्य करून त्याला शरण जायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी यम आणि नियम सांगितलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी आसन सांगितलेलं आहे.
आसनामध्ये त्यांनी आसनाची व्याख्या करताना स्थिर सुखम आसनम अशी सांगितलेली आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी जाऊन प्रयत्न शैथिल्ये अनंत समापत्तीभ्याम असं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे पाहूया. त्यानंतर त्यांनी प्राणायाम सांगितलेला आहे. प्राणायामाबद्दल मॅडम नंतर सांगणारच आहेत. तर हे झाले बहिरंग योग. बहिरंग योगानंतर जो येतो तो प्रत्याहार. प्रत्याहारानंतर धारणा, ध्यान आणि समाधी येते. तर प्रत्याहार हा बहिरंग आणि अंतरंग योग यांना जोडणारा दुवा आहे असं सांगितलेलं आहे. प्रत्याहार म्हणजे काय? आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, डोळ्यांनी आपल्याला खूप चांगल्या सगळ्या गोष्टी बघाव्याशा वाटतात, कानांनी सतत म्युझिक ऐकावंसं वाटतं किंवा काहीतरी गोष्टी चांगल्या ऐकाव्याशा वाटतात, जिभेला चांगल्या गोष्टी खाव्याशा वाटतात. तर हे सगळे पंच ज्ञानेंद्रिय जे आपण सतत बाहेर इकडे तिकडे धावत असतात, तर त्या पंच ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवून त्यांना अंतर्मुख करणं म्हणजे प्रत्याहार असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि पुढचं जे अंतरंग योग आहे त्याबद्दल आपल्याला छानपैकी वंदना मॅडम सांगणार आहेत. तर आता आपण ऐकलं बहिरंग योग. बहिरंग योगानं काय होतं तर शरीराची शुद्धी केली जाते. शरीर योग्य पातळीला आणलं जातं की पुढचं आपण धारणा, ध्यान, समाधी यासाठी शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी हे केली जाते बहिरंग योगामध्ये. आणि नंतर आपण जातो त्या अंतरंग योगामध्ये. म्हणजे योगामध्ये पूर्व तयारी ही बहिरंग योगामध्ये सांगितले. आणि समाधी पादाला, आपण समाधी स्थानाला पोहोचण्यासाठी आपण मग काय ना अंतरंग योगामध्ये जातो. म्हणजेच मनाची, शरीराची सांगितलं मगाशी शौच, यम, नियम, म्हणजेच त्यामध्ये आसन करणं किंवा प्राणायाम करणं, त्या प्राणवायूमध्ये शरीराचं सर्व काय स्वच्छता करणं आणि नंतर मग मनाकडे वळतो. म्हणजेच काय, मग मन काय करत असतं? मन हे नेहमीच आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये अनेक विचार असतात. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे जे मनामध्ये अनेक विचार येतात आणि ह्या विचारामुळेच आपल्यामध्ये नेहमी व्याधी घडत असतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्याधी लवकर येत नसतात तर ह्यामध्ये आधी म्हणजेच ह्या नंतर मग व्याधी येतात. मनामध्ये जेव्हा अनेक विचार येतात, एखादा जर तुम्हाला आजार व्हायचा असेल तर जवळपास 6 महिने तुमच्या तो मनामध्ये गुंतत असतो आणि तुमच्या त्या कोशामध्ये, आता तुम्हाला त्या मॅडम सांगणार आहेत पुढचं, अन्नमय, मनोमय, ज्ञानमय, विज्ञानमय, त्या मनोमय कोशामध्ये तुमचे विचार गिनले जातात आणि त्या मनोमय कोशामधून ते विचार तुमच्या शरीरामध्ये, मग ते तुमचं शरीर तसं ते ग्रहण करायला लागतं की मला हे खरंच असं झालंय का, मला हे खरंच असं झालंय का. म्हणून नेहमी आपल्या मनामध्ये चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी मग आपल्यामध्ये काय सांगितले तर बुद्धाने आपल्याला बुद्धाने आपल्याला विपश्यना ध्यान सांगितले, गौतम बुद्धांनी. परत भगवान महावीराने प्रेक्षा ध्यान सांगितले आणि आपल्या पतंजली ध्यान सांगितले. मग हे मेडिटेशन आहे आणि ह्या मेडिटेशनद्वारे आपण काय करायचंय की धारणा, एखाद्या गोष्टीवर अशी धारणा, त्या दिशेने धारणा करायची की विचार आपले त्या दिशेने न्यायचे की एकच विचार मनामध्ये आला पाहिजे, एका वस्तूवरच आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणजे विचारांची जे कलह असतात, आपल्यामध्ये अनेक विचार असतात, ते अनेक विचार बाजूला सारून एकच विचार राहतो, तेव्हा तो धारणेच्या दिशेकडे नेतो आपल्याला. आणि नंतर हे धारणेचेच रूपांतर परत ध्यानामध्ये होतं. लक्षात ठेवा, जेव्हा ध्यान म्हणजे काय आहे तर हे मेडिटेशन आहे आणि हे मेडिटेशन हे खूप सोपं आहे. आपल्याला आज पाहतो, आपल्याला प्रत्येकाला मेडिटेशनची गरज आहे. आज लहानापासून, एका विद्यार्थी अवस्थेत असणाऱ्या लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत आज मेडिटेशनची गरज आहे. का तर मेडिटेशनमुळे तुमच्या शरीरातील सर्व जो निगेटिव्हिटी, जो तुमच्या शरीरामध्ये जे बाहेर निगेटिव्ह विचार असतात, कचरा असतो साठलेला, तो निघून जातो आणि तुमचं मन एकदम स्वच्छ होतं. जसं तुम्ही बाहेरून शरीराला रोज आंघोळ केली जाते आणि शरीराचे अवयव सगळे स्वच्छ धुतला जातात, धुतल्यानंतर आपल्याला कसं फ्रेश वाटतं, तसं मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर आणि एक आंतरिक आंघोळ, मनाची आंघोळ केली जाते. त्यामुळे सगळा निरुपयोगी जो निगेटिव्हिटी, जो कचरा आहे तो मनातला सगळा निघून जातो. आज पाहतो आपण
ट्रेस, डिप्रेशन, ट्रेस, एन्झायटी हा जवळपास आज 70 ते 80% लोकांना ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे त्रास होतात. आणि आज त्याच्यासाठी त्याला आपण काय करू जातो, मेडिकलचा आपण त्याला बेस म्हणून म्हणजे मेडिकलचा सपोर्ट घेतो. पण मला आज सगळ्या माझ्या समाज बांधव भगिनींना आज विनंती आहे की मेडिटेशन तुम्ही रोज पहिल्यांदा 5 मिनिटापासून सुरुवात करा मेडिटेशनची. पहिल्यांदा तुम्हाला तुमचं मन, शरीर स्थिर राहणार नाही. तुमचं शरीर तुम्हाला वाटेल की मला इथं बसल्यानंतर अवघडतं, पण एक जागा करा आणि तुमच्या ऑफिसमधून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही एका स्थिर जागेवर बसण्याचा प्रयत्न करा, जिथं तुम्हाला स्वच्छ हवा येईल, जिथं शांत वातावरण असेल, अशा ठिकाणी तुम्ही शांत बसा आणि पहिल्यांदा फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आणि हळूहळू 5 मिनिटं ते नंतर 10 मिनिटं, 10 मिनिटं ते 15 मिनिटं असं मेडिटेशन केल्यानंतर हे मेडिटेशन तुम्हाला एका उच्च पातळीवर नेतं. आणि ह्या मेडिटेशनचे फायदे तुम्हाला इतके विलक्षण व्हायला लागतात की तुम्हाला खरंच स्वतःमध्ये इतकं सकारात्मक बदल व्हायला लागतो. आणि या सकारात्मक बदलाचा तुम्हाला स्वतःला जेव्हा त्याचा फायदा होतो तेव्हा तुम्ही मग दुसऱ्याला सांगू शकाल की खरंच हा ध्यान, मेडिटेशन हे किती आपल्यासाठी फायद्याचं आहे. मग तेव्हा तुमच्यातले जे जे छोटे आजार असतात ते हळूहळू निघून जायला लागतात. मग मोठे आजार निघून जायला लागतात आणि तुम्हाला एक स्थिरता येते, तुमच्या मनाला स्थिरता येते, स्टॅबिलिटी येते. आणि मनामध्ये जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ते तुमचं ऑटोमॅटिकच वाढायला सुरुवात होते. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटत असतं की ही गोष्ट मी करू शकणार नाही, पण तेव्हा ते मेडिटेशनमुळे तुम्हाला साध्य होऊ शकतं. कारण तुमच्यामध्ये एवढं पॉवरफुल माइंड आलेलं असतं की त्या मेडिटेशनचा फायदा तुम्हाला तुमच्या पूर्ण लाईफमध्ये मग सगळ्या तुमच्या फील्डमध्ये होऊ शकतो. तुम्ही जर एखादा जॉब करत असाल तिथं तुमचा स्टॅमिना वाढू शकतो. तुम्ही एखादी हाऊसवाईफ असाल तर तुम्ही एका वेळी मल्टीटास्किंग बरीच कामं करू शकता. लक्षात ठेवा. एखाद्या विद्यार्थी अवस्थेत जर विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं सुंदर होईल की त्याला एक धडा 4 वेळा वाचला तरी लक्षात राहणार, पण तो एक धडा 2 वेळा वाचला तर त्याचा परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे मेडिटेशनचे फायदे खूप आहेत आणि ते मेडिटेशन कसं करायचं, काय करायचं याचे बरेच आपण व्हिडिओ पाहतोय, पण ते प्रत्यक्ष त्याचे क्लास करा. किंवा मी किंवा आपल्या सुनीताताई आम्ही दोघीही तुम्हाला एखादा वाटलं तर मेडिटेशनचा एखादा मेडिटेशन ऑनलाईन आम्ही मेडिटेशनचे क्लास घेऊ शकतो. आम्ही विपाशना मेडिटेशन कसं करायचं बाबा किंवा पतंजली मेडिटेशन कसं करायचं, तर याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला केव्हाही तुम्ही व्हॉट्सअपला बाबा मेसेज करून तुम्ही विचारू शकता. आणि एखादा आपण ऑनलाईन त्याबद्दल 15 ते 20 मिनिटं अर्धा तासाचं मेडिटेशन सुद्धा ठेवू शकतो आपण. हे आज खरंच काळाची गरज बनलेली आहे. तसंच आज पाहिलं तर बाबा आज आपण पाहतो की आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत आणि ते शरीर प्रत्येकमध्ये फुफ्फुस आहे, किडनी आहे, हृदय आहे, हे प्रत्येक अवयव प्रत्येकाचे कार्य करत असतात. पण हे कार्य करत असताना बिघाड आल्यानंतर एखाद्या वेळेस फुफ्फुसामध्ये किडनी असेल, लंग्स असतील किंवा मोठं आतडं असेल, ह्यामध्ये जेव्हा बिघाड होतं तेव्हा ते खरंच काय होतं या शरीरामध्ये हे कधी आपण ऑब्झर्व केले का? तर आपल्या योगशास्त्रामध्ये पूर्वीपासूनच असं सुचवलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांचा वास आहे. तर त्या 7 चक्र काय आहे, तर पहिलं आपल्या शरीरामध्ये मेन 3 नाड्या कार्यरत असतात. एक सुषुम्ना नाडी असते आणि एक इडा आणि पिंगळा. इडा आहे ही डावी, पिंगळा आहे ही उजवी नाडी असते आणि उजवी नाडी हिला सूर्य नाडी म्हणतात आणि जी डावी आहे तिला पिंगळा नाडी म्हणतात, चंद्र नाडी म्हणतात. आणि सुषुम्ना ही आपल्या पाठीच्या मणक्यातून गेलेले सरळ नाडी गेले आणि यावर आपली 7 चक्र बसलेले आहेत. आणि ह्या चक्रामध्ये जसं आपण म्हणतो आपलं शरीर पंचमहाभूत अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांनी बनले, तसंच त्यांचं ह्या चक्राशी कसं कनेक्शन असतं तर वर टाळूमध्ये आपल्या वर शरीरामध्ये सहस्रार चक्र असतं आणि हे परमानंद देत असतं, आपल्याला खूप आनंद देत असतं. जेव्हा हे चक्र असं जेव्हा आनंद होतो तेव्हा हे चक्र इतकं सुंदर प्रकारे फुलतं आपल्या शरीरामध्ये आणि त्यावेळी खरं आनंदाचा वास आपल्या ओरा म्हणतो की माझा ओरा खूप सुंदर आहे, तेव्हा सहस्रार चक्र तुमचं प्रलंबित झालेलं असतं आणि त्यामुळं तुम्ही आनंदी असता. लक्षात ठेवा. आणि आपल्या दोन्ही भुवयामध्ये जेव्हा कपाळामध्ये असतं ते दुसरं आज्ञाचक्र असतं. परत
आपल्या कंठामध्ये विशुद्धी चक्र असतं आणि आपल्या हृदयामध्ये अनाहत चक्र असतं आणि आपल्या बेंबीमध्ये पोटाच्या बेंबीमध्ये मणिपूर चक्र, बेंबीच्या थोड्या वरच्या भागाला मणिपुरम चक्र असतं आणि आपल्या लिंगामध्ये प्रत्येकाच्या प्रजनन त्या लिंगामध्ये स्वादिष्ठान चक्र असतं आणि खाली आपल्या शिवणीमध्ये मूलाधार चक्र असतं आणि या मूलाधार चक्रामध्ये आपली कुंडलिनी शक्तीच्या इथं जागृत करण्यासाठी मूलाधार चक्र हे त्याला ऊर्जा देण्याचं कार्य करत असतात योगी आणि हे मूलाधार चक्र जेव्हा खरंच प्रभावित होतं आणि त्यांनाच ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर हे योग विद्या ही पूर्वीचे योग ऋषी मुनी होते ना, ते काही आत्मसात करत होते. म्हणजेच काय 3.5 वेटोळे घालून ही कुंडलिनी शक्ती ह्या मूलाधार चक्रामध्ये बसलेली असते. आपण म्हणत होतो पूर्वीचे ऋषी महाराज की ते काही बाबा सांगितलं तर आत्मसात करण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. म्हणजेच काय, ही त्यांची चक्र होती, ही चक्र त्यांच्यावर त्यांनी ताबा मिळवला होता. म्हणजेच स्वतःच्या मनावर त्यांनी ताबा मिळवला होता आणि ह्या चक्रामध्ये जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की माझ्या हृदयात म्हणजे माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं एखादं, तर तेव्हा ते अनाहत चक्रामध्ये तुमच्या बिघाड झालेला असतो असं समजा. जेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा माझ्या मूलाधार चक्रामध्ये म्हणजे बेंबी तुमचं पोट दुखत असेल तर तो मूलाधार चक्रामध्ये बिघाड झालेला असतो. म्हणजे लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये तिथे बिघाड झालेला असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे आपल्याला कुठंतरी, आणि जेव्हा आपण हे मेडिटेशन करतो तर आपण तुम्हाला ती अशी विद्या प्राप्त होते की तेव्हा तुम्हाला पोट दुखायला लागलं तर तुम्ही मूलाधार चक्र आहे त्या मूलाधार चक्रावर तुमचं मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि जेव्हा ते मूलाधार चक्र प्रज्वलित होतो आणि जेव्हा ते फिरतं म्हणजे तुम्हाला आभास होतो की माझं मूलाधार चक्र बाबा कार्यरत झालेलं आहे, तिथं ऊर्जा मिळत आहे आणि तेव्हा तुमच्या पोटदुखीचा त्रास ऑटोमॅटिक हिलिंग पॉवर म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, हिलिंग पॉवर. आणि ही हील करण्याची जी तुमची ऊर्जा किंवा ही जी तुमच्याकडे विद्या आहे ती ऑटोमॅटिकच मेडिटेशन तुमच्याकडे येत जाते आणि त्यामुळं ही चक्र जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा तुमचं आरोग्य एकदम सुव्यवस्थित म्हणजे एकदम मन आणि शरीर आणि आत्मा यांचं एकदम मिलन झालेलं असतं आणि त्यावेळी तुम्ही काय झालेलं असता, समाधी अवस्थेच्या जवळ आलेलं असता. समाधी अवस्थेला पोहोचणं खूपच कठीण आहे पण त्याच्या जवळ जातो आपण, लक्षात ठेवा. आपण काय अगदी बाबा घर संसार किंवा मुलं बाळ सोडून काय आपल्याला कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊन जंगलात जाऊन काही आपल्याला तप करायचं नाही, पण आपल्या रोजच्या शरीर हे यंत्र आहे, ह्या यंत्राला कुठंतरी स्वच्छता, जिथं कचरा साठलेला असतो तो कचरा काढणं हे आपलं रोजचं गरज आहे. जसं घर रोज उठलं की आपण स्वच्छ करतो तसं मनामधला कचरा काढणं हे मेडिटेशन मुळेच शक्य होतं. त्यामुळे मेडिटेशन मुळेच हे धारणा ध्यान समाधी म्हणजेच हे धारणा आणि ध्यान आहे हे मेडिटेशनचाच भाग आहे, हे अंतरंग योग आहे आणि हे पतंजलींनी त्या ग्रंथामध्ये त्यांचं त्यामध्ये अंतरंग योग हा सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि हा सर्व काय चित्त वृत्तींचा निरोध म्हणजेच जसं जसं मनावर तुम्ही विजय मिळवू शकाल तर तुम्ही सर्वावरच विजय मिळवू शकाल. तुम्ही जे म्हणाल मी जे म्हणाल तेच खरं. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल की मला हे आज ही गोष्ट करायची आहे आणि मला हे होणारच आहे तर ऑटोमॅटिकच तुम्हाला ते होणार आहे. का तर तेवढी तुमच्याकडे जी स्ट्रॉंग माइंड पॉवर आलेली असते आणि तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली असते ते ऑटोमॅटिकच होत जाते. जे जे तुम्हाला वाटतं ते होत जातं, लक्षात ठेवा. आणि ही पॉवर ऑटोमॅटिक कशामुळे येते तर हे सातत्य, जर मेडिटेशनचं सातत्य ठेवलं तरच ती पॉवर तुमच्यामध्ये येत असते. तर आता पुढील तुम्हाला सुनीता मॅडम पुढे तुम्हाला सांगते. वंदना मॅडमनी आत्ताच सांगितलं आणि खूप छान सांगितलं. अंतरंग योग आणि सप्तचक्रांबद्दल खूप छान माहिती दिली मॅडम. आता आपण पाहूया की आसनांचा नेमका आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, प्राणायामाचा काय होतो. प्राणायामाबद्दल वंदना मॅडम सांगणारच आहे. आसनांची व्याख्या करतानाच पतंजलींनी सांगितलेलं आहे की स्थिर सुखम आसनम म्हणजे एखादं आसन केल्यानंतर त्यातली स्थिरता आणि सुखकारकता आपल्याला अनुभवायची आहे. आसन केल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला होल्ड करायला सांगतो. होल्ड करायला सांगितल्यानंतर सुरुवातीला आपल्याला थोडंसं ते ताण बसत असतो पण मनाने आपल्या जिथे जिथे ताण बसते तिथे मनाने जाऊन तिथले अवयव शिथिल करायचे असतात. आणि त्यांनी त्याच्या पुढे सांगितलंय की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती म्हणजे प्रयत्नपूर्वक आपल्या शरीरांच्या अवयवांमध्ये शिथिलता आणून
आनंदाचं ध्यान करायचं, म्हणजे आसनांमध्ये सुद्धा हे करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे योगामध्ये शरीराबरोबर मनाचा सुद्धा विचार केलेला आहे. जर तुम्ही जिमला जात असाल, इतर व्यायाम प्रकार करत असाल, झुंबा करत असाल, तिथे फक्त शरीराचा विचार केलेला आहे, पण योगामध्ये शरीराबरोबर मनाचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि इथं आपल्याला मनाला, शरीराला आणि मनाला एकमेकांशी जोडायचं आहे. एरवी आपण पाहतो तेव्हा आपलं शारीरिक कार्य चालू असतं, पण शरीराने काहीतरी कार्य करत असतो आपण, पण मनामध्ये वेगळेच विचार असतात. तर इथं आसनांमध्ये ती स्थिरता आणि सुखकारकता अनुभवायची, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं त्यांनी मेडिटेशनच सांगितलेलं आहे. बरं, आत्ताच्या जीवनशैलीमध्ये काय होतं की पूर्वीची जीवनशैली जी होती त्याच्यामध्ये श्रमाला जास्त महत्व होतं, शारीरिक कष्ट जास्त केले जायचे. पण आता आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की आपलं बैठं काम जे आहे ते वाढलेलं आहे. मग बैठं काम आपण जेव्हा करतो तेव्हा फक्त बसणं, उठणं, आणि आता अलीकडे पूर्वी घरामध्ये मांडी घालून जेवण तरी करायला बसायचे, पण अलीकडे डायनिंग टेबल आले त्यामुळे ते सुद्धा शक्य होत नाहीये. तर आपलं बसणं, उठणं, खाली वाकणं, या सगळ्या क्रिया बंद झालेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा जर आपण पाहिलं तर जर त्या वर्किंग वुमन असतील तर ऑफिसमध्ये जाऊन बसायचंय, किचनमध्ये काम करायचं असेल तर ओट्यासमोर उभं राहून करायचंय. कामाला आपल्याकडे सगळ्या कामासाठी आपण बायका लावलेल्या असतात. त्यामुळे ती शरीराची जी अपेक्षित हालचाल आहे ती होतच नाहीये. आता तरुण वर्गामध्ये सुद्धा आपण बघतोय की IT क्षेत्रातल्या लोकांचा जर आपण विचार केला तर फार तरुण वयामध्ये त्यांना स्पॉन्डिलायटिस होत आहे किंवा मणक्यांचे विकार होत आहेत. आणि हे विकार असे आहेत की आता जर ते झाले तर ते लवकर हे होत नाहीत, लवकर बरे होत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला सुरुवातीलाच पाठदुखी आपल्याला जाणवते की आपली पाठ दुखते, आपली कंबर दुखते, तेव्हा ते शरीराचे जी लक्षणं आहेत, शरीर आपल्याला काहीतरी सांगू पाहते, ते लक्षणं ओळखा आणि योगा करायला सुरुवात करा. योगामधली जी आसनं आहेत ती फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईड बेंडिंग अशा प्रकारची असतात. आणि त्याच्यामुळे होतं काय की आतले अवयव जे असतात त्यांना मसाज मिळतो, आणि ज्या ग्रंथी, अंतर्स्रावी ग्रंथी असतात, तर त्या ग्रंथीमधून हार्मोन्स जे असतात ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते. आणि जर हार्मोन्स शरीरातील व्यवस्थित असतील, बॅलन्स असतील, तर आपलं आरोग्य उत्तम असतं. तर हे आसनांचे असे वेगवेगळे फायदे आहेत. आणि जसं मधुमेहामध्ये सुद्धा आपण बघतो की आपलं स्वादुपिंड व्यवस्थित काम करत नाही, तर योगासनांमुळे किंवा प्राणायामांमुळे ते स्वादुपिंड व्यवस्थितपणे कार्य करायला लागतं. आणि तुमची म्हणजे शुगरची जर तुम्ही गोळी घेत असाल किंवा थायरॉइडची गोळी घेत असाल तर त्या सगळ्या गोळ्या बंद व्हायला या योगाच्या माध्यमातून मदत होते. आणि हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. लोणावळ्याचं जर कैवल्य धाम जर तुम्ही संस्था बघितली तर तिथे अशा प्रकारचे संशोधन सुरू आहेत. अनेक लोक याच्यावर वेगवेगळे विषय घेऊन PhD करत आहेत. IT क्षेत्रातील लोकांना इन्सोमेनिया म्हणजे निद्रानाशाचा विकार त्यांना जडतो आहे. तर हे सगळं कमी होण्यासाठी योगाची मदत होते. तसेच आपण योगामधलं जे ओंकार जप जरी घेतलं, तुम्हाला वाटत असेल की ओंकार म्हणणं म्हणजे काय, ओम म्हणून आपण शांत बसायचं, एवढंच असं नाहीये. जगाची पहिल्यांदा निर्मिती झाली तेव्हा पहिला जो शब्द त्यातून उमटला तो म्हणजे ओंकार. आणि ओंकारमध्ये 3 अक्षर आहेत, अ, उ आणि म. आपण दीर्घकाळ लांबवला तर त्याचे फायदे वेगळे आहेत, मचे फायदे उचे फायदे वेगळे आहेत, आणि म सुद्धा जास्त वेळ आपण लांबवला तर आध्यात्मिक आपली प्रगती होती असं म्हटलं जातं. तर आणि भौतिक प्रगती लांबवल्यानंतर होते असं म्हटलं जातं. आणि हा ओंकार सुद्धा म्हणताना आहे तो 2 सेकंद, उ आहे तो 3 सेकंद, आणि म आहे तो 5 सेकंद, असं 10 सेकंदामध्ये आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. आणि हा फक्त ओंकार सुद्धा हृदयविकारांच्या पेशंटसाठी हा फार उपयुक्त आहे. आणि हृदयविकार होतो कशामुळे, तर आपली बैठी जीवनशैली किंवा स्थूलता किंवा ज्यांना मधुमेह ऑलरेडी आहे तर अशा लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. तर ह्याच्यामध्ये ओंकारामुळे काय होतं, त्या ओंकारांच्या कंपन जी असतात तर त्याचं पूर्ण आपल्या शरीरामध्ये ती कंपनं अशी फिरतात, अगदी मेंदूवर सुद्धा त्या कंपनांचा आघात होतो. आणि एक सुखद संवेदना आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवते.
आणि आपल्या शरीरामध्ये शरीर आणि मज्जासंस्था ह्याच्यामध्ये सुसंवाद निर्माण होतो आणि मज्जासंस्था आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया ज्या असतात त्याच्याद्वारे घडत असते. मन आपलं स्थिर राहतं, मनाची चंचलता कमी होते. हे फक्त ओंकार जपामुळे होऊ शकतं. हृदयाच्या गतीवर मज्जासंस्थेचं नियंत्रण असतं आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव वाढतात तेव्हा आपल्या श्वासाची गती वाढते. तर ह्या श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे योगाच्या माध्यमातून होतं आणि मानसिक ताण जे आहेत ते कमी होतात आणि आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये ताण अनेक वेगवेगळे ताण आपल्या मनावर येत असतात. म्हणजे सगळ्यांनाच ताण आहेत. अगदी लहान मुलांना सुद्धा शाळेतल्या अभ्यासाचा ताण आहे, गृहिणींना ताण आहे, वर्किंग वुमनला आहे, तरुण वर्गाला ताण आहे आणि अलीकडे आपण पाहतोय की तरुण वयामध्ये सुद्धा अनेक विकारांचे प्रमाण वाढलेले आहे. तर त्यासाठी योगा उपयुक्त आहे. तर हे यासाठी योगा नियमितपणे केलं पाहिजे असं माझं सांगणं आहे. तसंच आसनांमुळे काय होतं की आपले बाह्य स्नायू जे आहेत ते शिथिल केले जातात आणि अंतर्गत जे अवयव आहेत ते आतील अवयव अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्या व्यवस्थित कार्य करायला लागतात. पूर्ण शरीरामध्ये रक्त प्रवाह सुरळीत व्हायला लागतो. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत आणि त्या 72,000 नाड्यांमध्ये जर काही विकार निर्माण झाला, जर त्या ब्लॉकेजेस तिथे निर्माण झाले तर एखादा विकार आपल्याला होतो. म्हणजे अनुलोम विलोम हा एक प्राणायाम जरी तुम्ही नियमितपणे जर केलात तर अनेक आजारांपासून दूर राहायला मदत होते. म्हणजे सगळ्या शरीरातल्या त्या सगळ्या नाड्या शुद्ध व्हायला मदत होते. आणि मगाशी वंदना मॅडमनी सांगितलेलं आहे की आपल्या जी ही आहे त्यातल्या 10 मुख्य नाड्या आहेत आणि 3 मुख्य नाड्या आहेत, इडा आणि पिंगला. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्राणायाम आहेत. जी डावी नाकपुडी आहे ती चंद्र नाडी, तर ती त्यासाठी चंद्रभेदी प्राणायाम त्यांनी सांगितलेला आहे. खूप राग आणि चिडचिड झाला तर ते चंद्रभेदी प्राणायाम करायचा. तर आणि जर शरीरामध्ये आपल्याला डिप्रेशनचा एखादा पेशंट असेल तर त्याच्यासाठी सूर्यभेदी प्राणायाम असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. तर आता हे आसनांबद्दल मी सांगितलं किंवा आपल्या शरीरावर आसनांचा किंवा योगा का केला पाहिजे हे सांगितलं. तसंच प्राणायामाबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये आता वंदना मॅडम सांगतील. तर आता आपण आसन थोडक्यात मला थोडंसं आसनांचं थोडंसं सांगायचं की आपल्याला डायबिटीस मेजॉरिटी सगळ्यांनाच असतो. तर आता त्याचं प्रमाण वाढत गेले. पूर्वी वयोगट ठरवलं, वयोगटाप्रमाणे डायबिटीस होता, पण आता लहानापासून त्याला वयोगटच राहिला नाही की चांगलं 20-25 वयागत सुद्धा डायबिटीस व्हायला लागलाय. तर त्यासाठी मला एक थोडीशी आसनं तुम्हाला सांगायला वाटतात. त्यामध्ये मंडूकासन आहे, परत अर्धचंद्रासन आहे, पश्चिमोत्थानासन आहे, परत अर्धमचिंद्रासन आहे, हलासन आहे, पवनमुक्तासन आहे, परत मर्कटासन आहे, परत नौकासन आहे. अशी अनेक आसनं आहेत. जर तुम्ही खरंच तर त्या डायबिटीस पेशंटनी ही जर आसनं केली आणि त्याचबरोबर पुढं बाबा आपण जर प्राणायाम, मग मी त्याच्याच जोडीला जर प्राणायाम सुरुवात केली तर तुम्हाला खरंच डायबिटीसची गोळी पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तुमची सोडण्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. किंवा तुम्हाला अगदी बाबा डॉक्टर तुम्हाला स्वतःहून म्हणतील की आता तुम्हाला गरज नाही बाबा डायबिटीसची गोळी. तर हे जेव्हा तुम्ही योगा कराल आणि योगा बरोबरच हे प्राणायाम काय आहे तर भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, उज्जैनी आहे, परत भ्रामरी आहे आणि ओंकार आहे. तर भ्रामरी हे प्राणायाममुळे काय होतं तर शरीरामध्ये जेव्हा आपला प्राणवायू शरीरामध्ये घेतला जातो आणि तो प्राणवायू आपल्या शरीरातल्या अवयवाच्या प्रत्येक पेशीमध्ये तो पोहोचवला जातो, पेशीपर्यंत पोहोचवला जातो प्राणायाममुळे. आपण पहा रोज तुम्ही जर तुम्ही 1-2 मिनिटं तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याच बसल्यानंतर तुम्ही डीप ब्रीदिंग कधी करता का? कधीच नाही डीप ब्रीदिंग करत. मग नेहमीच आपण श्वास काय करत असतो, शॉर्ट श्वास घेत असतो. खरंच पूर्वीच्या ऋषींनी काय सांगितले, जेव्हा दीर्घ श्वसन करतो आपण, ज्याचं दीर्घ श्वसन आहे त्याचं आयुमान भरपूर आहे, म्हणजे त्याचं आयुमान दीर्घ आहे. आणि खरंच जर आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं तुम्हाला, आपल्यात पाहतो कुत्र कसं करत असतं तर ते इतकं स्पीडनं श्वास घेत असतं, त्याचं आयु बघा, त्याचं आयुमान किती कमी आहे बघा. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ते सारखंच
करत असतो. म्हणजे त्याचं श्वासाची गती जेवढी स्पीड तेवढं तुमचं आयुर्मान कमी होतं आणि जेवढी श्वासाची गती तुमच्या दीर्घ होईल तेवढी तुमचं आयुर्मान वाढत असतो. म्हणून डीप ब्रीथिंगसाठीच हे प्राणायाम त्यामध्ये पतंजली योग सूत्रामध्ये सांगितले. मग भस्त्रिका काय सांगितलंय? पहिल्यांदा भस्त्रिका सांगितले कशामुळे? तर भस्त्रिकेमुळं दीर्घ श्वसन घ्यायचं, भरपूर श्वास घ्यायचाय, भरपूर सोडायचा, शिस्तीत सोडायचा. तुम्ही 4 मध्ये घेतला तर तुम्ही 8 मध्ये सोडायचंय. म्हणजे 4 आकड्यापर्यंत घ्यायचा, 1 2 3 4 आणि 5 आकड्यापर्यंत, हे 8 आकड्यापर्यंत सोडायचंय. म्हणजे जेव्हा हे तुम्ही भस्त्रिका कराल तुमच्या श्वसन यंत्र म्हणजे श्वसन संस्था तुमची क्लिअर व्हायला सुरुवात होते. जर मग एखाद्याला तुम्हाला सर्दीचा त्रास असेल, तुम्हाला एखादा सायनस असेल, बाबा एखादा दमा असेल, ब्रॉन्कायटिस असेल, त्यासाठी भस्त्रिका खूप सुंदर प्राणायाम आहे. आणि तसंच बाबा पाहिलं तर कपालभाती. कपालभाती ही क्रिया समजली जाते, प्राणायामचं नाही पण एक क्रिया आहे, शुद्धीकरणाची क्रिया आहे कपालभाती. तर ह्या कपालभातीने काय होतं तर आपल्याला काय करायचंय की सरळ बसून नुसते आपल्याला श्वास बाहेर टाकायचंय. तर ह्या कपालभातीचे स्ट्रोक जेव्हा आपण घेतले जातो तेव्हा या कपालभातीमुळे शरीरातील चरबी, जेव्हा आपण म्हणतो माझं वजन वाढतंय आणि कोलेस्ट्रॉल वाढतोय, तर ह्या कपालभातीमुळे तुमच्या शरीरातील एक प्रकारची ऊर्जा निर्माण केली जाते. त्यामुळे मेंदू मधल्या ज्या ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि ब्रेन ऍक्टिव्हेट होत असल्यामुळे त्या एनर्जीचा फायदा तुमच्या शरीराला होतो आणि जिथं जिथं अनवॉन्टेड तुमची चरबी वाढलेली आहे ते ऑटोमॅटिक तुमची कमी होते. जेव्हा तुम्ही कपालभाती करत असता तेव्हा तुमचे लंग्ज, तुमचं मोठं आतडं, लहान आतडं, तुमचं बाबा शरीरातल्या जे जे पार्ट तुमच्यावर जिथं अनियंत्रित चरबी वाढलेली आहे तिथल्या सर्व चरबी तुमची कमी व्हायला लागते आणि त्यामुळे जे अनियंत्रित तुमचं जे बाबा मेटाबॉलिझमचा रेट असेल तो सुधारायला लागतो, तुमचं डायजेशन क्षमता सुधारायला लागते. तसंच बाबा तुम्हाला स्वतःमध्ये जे विस्मरण किंवा जे मेंदूतले बाबा नर्वस सिस्टीमवर जर तुम्हाला बाबा एखादं विस्मरण होत असेल किंवा तुम्हाला जर एखादं कंटाळा येत असेल, आळस येत असेल तर तुम्ही कपालभाती करून बघा, तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल तुम्हाला. तसंच त्यानंतर तुम्ही कपालभाती नंतर अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम हे प्राणायाम दीर्घ श्वसन करायचंय. त्यामध्ये जसं कपालभाती हे कसं आहे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करून शरीराला एक टेम्परेचर निर्माण करतं, पण त्याबरोबरच ते झाल्यानंतर अनुलोम विलोम हा काय आहे नाडी शोधन. तर नाडी शोधन मुळे काय तर आपण डाव्या नाकपुडीतून घ्यायचंय आणि उजव्यातून सोडायचंय, उजव्यातून घ्यायचे डाव्यातून सोडायचंय. असं झाल्यानंतर एक सायकल अनुलोम विलोमचं होतं आणि ह्यामुळं काय होतं अनुलोम विलोम एक मनाला स्थिरता प्राप्त होते. शरीरामधील सर्व शरीराचं टेम्परेचर आहे ते नियंत्रित राहतं. शरीरामध्ये तुम्हाला जर बाबा एखादा कुठंतरी शरीरामध्ये तुमच्या अवयवामध्ये दुखापत झाली असेल किंवा दुखत असेल वेदना, तिथं ब्लड सर्क्युलेशन तुमचं ब्लड पोहोचत नसेल तर अनुलोम विलोममुळे काय होतं शरीरामध्ये त्या पार्टला ब्लड चांगल्या प्रकारे तिथं पोहोचलं जातं. तसंच तुमचं डीप ब्रीथिंग झाल्यामुळं तुमची स्मरणशक्ती वाढते, परत तुमचं डायजेशन चांगलं व्हायला लागतं, तुमच्यामध्ये एक प्रकारची एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते, तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी निघून जायला सुरुवात होते आणि तुमच्यामध्ये स्वतःला एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि भय, भीती, स्ट्रेस, एन्झायटी यावर तर एक नंबर आहे अनुलोम विलोम. का तर अनुलोम विलोम ह्यालाच नाडी शोधन म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही 4 मध्ये श्वास घ्यायचा आणि 8 मध्ये सोडायचा आणि जेव्हा तुम्ही हा सोडला जातो श्वास तेव्हा इतका सुंदर म्हणजे तुम्हाला प्रत्यय येतो की असं वाटतं की मी काही जणू काही मला स्वतःवरचं एक स्ट्रेस, एन्झायटी माझ्या शरीरात निघून चाललेले आहे अशा प्रकारे एक तुम्हाला स्वतःला भास व्हायला सुरुवात होते. तसंच पाहिलं तर बाबा पुढं तुम्ही उज्जयिनी, ते उज्जयिनी एक प्राणायाम आहे 4 नंबरचं. तर हे उज्जयिनी कशासाठी आहे की ज्या आज आपण पाहतो की बऱ्याच तरुण लेडीज मध्ये जास्त मेजॉरिटी लेडीज मध्ये होतं, पण तरी पण थायरॉइड हे आज बरेच लेडीजना गोळी आहे थायरॉइडची. तर थायरॉइड हे हार्मोन अनबॅलन्स होतं, मग कुणाचे डिलिव्हरी मध्ये होतात, कुणाचे मोनोपॉज मध्ये होतात, कुणाचे ओबिसिटी मध्ये त्या कारणामुळे होतात. म्हणजे अशा बऱ्याच कारण आहेत की थायरॉइड होण्याचे असे अनेक कारण आहेत. कुणाला स्ट्रेस असतो, कुणाला एन्झायटी, कुणाला भीती असते, कुणाला काही बाबा मनातल्या मनात सारखं स्वतःच विचार करणं,
असं काही गोष्टी असतात की काही भावना दाबून ठेवणं, अशा काही मनोवृत्तीच्या लोकांमध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त होतं. तर थायरॉइडवर उज्जैनी प्राणायाम म्हणून आहे, तो आपण घशातून आवाज नाकाने तोंड बंद करून घशातून आवाज करत जेव्हा आपण श्वास ऑक्सिजन घेतला जातो आणि तो ऑक्सिजन आपण एक थोडा कालावधीपर्यंत होल्ड करायचा तो ऑक्सिजन आपल्या, आणि तो ऑक्सिजन पूर्ण मेंदूपर्यंत पोहोचला जातो आपल्या शरीरात. आणि त्यामुळे काय होतं, ज्या गळ्यापासून ज्या मेंदूपर्यंतच्या ग्रंथी आपल्या थायरॉइड पिट्युटरी ग्लँड असतात, थायरॉइड ग्लँड असतात, त्या काय होतात, ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे ऑटोमॅटिकच काय होतं, थायरॉइड ग्रंथी चांगल्या कार्य करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे हळूहळू तुमचा थायरॉइडचा त्रास कमी व्हायला लागतो. आणि त्याच्या जोडीला ही प्राणायाम करायचे, लक्षात ठेवा. अनुलोम विलोम, कपालभाती, अनुलोम विलोम हे करायचे. तसंच पाहिलं तर भ्रामरी हे खूप सुंदर, ज्याला बीपीचा त्रास आहे, खरंच बीपी मुळे ज्याला बीपीची गोळी आहे, त्यांनी अनुलोम विलोम आणि भ्रामरी खूप सुंदर प्राणायाम आहे, त्याच्यावर उपाय. तुम्ही जर अनुलोम विलोम 10 मिनिटं केलं आणि भ्रामरी 5 मिनिटं केलं तर तुम्हाला इतकं सुंदर, तुम्हाला बीपीची गोळीच लागणार नाही, लक्षात ठेवा. कारण अनुलोम विलोम मुळे तुमच्या शरीरामध्ये एक नॉर्मल टेम्परेचर होतं आणि त्यामुळं काय होतं, शरीरामध्ये शिथिलता येते आणि जे टेम्परेचर नॉर्मल झालेलं असतं त्या श्वासाची गती अगदी नॉर्मल झाल्यामुळं भ्रामरी ते तुमचा श्वास इतका सुंदर वाढतो, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचा वेव्ज निर्माण करायचं काम निर्माण करतं हे भ्रामरी. तुमच्या कानामध्ये जेव्हा तुम्ही एखादा कानामध्ये अंगठा ठेवायचा अंगठा आणि बाकीची बोटं डोळ्यावर डोळे बंद करून आणि भ्रमरासारखा आवाज काढायचा आणि हे मोठा श्वास घ्यायचा आणि तुम्ही कशातून आवाज काढत नुसतं तुम्ही जेव्हा हा श्वास सोडाल, भरपूर श्वास घेऊन हा भ्रामरीसारखा जेव्हा तुम्ही प्राणायाम कराल तर तेव्हा तुम्हाला इतकं सुंदर वाटेल की मनातील अशा मेंदूतल्या ज्या ज्या क्रिया तुमच्या ज्या म्हणजे एखाद्या वेळी ट्रेस असतो आणि जेव्हा तुम्हाला विस्मरण होत असतं किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला राग आलेला असतो आणि राग आल्यानंतर जर तुम्ही भ्रामरी केलं, 5 वेळा जर भ्रामरी केलं तर तुम्ही स्वतःलाच विचारू शकाल की माझा राग कुठं गेला. म्हणजे एवढा त्या भ्रामरीचा इफेक्ट म्हणजे होतो. म्हणून भ्रामरी हे बीपी साठी खूप सुंदर प्राणायाम आहे. तसंच ओंकार आपण आता मगाशी सांगितलं सुनीता मॅडमनी की ओंकार उ म हा ब्रह्मांडामध्ये ह्या ओंकाराची ताकद एवढी सुंदर आहे. ह्या विश्वाची निर्मितीच ओंकारानं झालेली आहे, या विश्वानं. तर ओंकार हा जेव्हा आपण उ म हा मोठा श्वास घेऊन म्हणतो तेव्हा शरीरामध्ये सर्व तुमच्या पायाच्या नखापासून केसापर्यंत तुमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण व्हायला सुरुवात करतात आणि मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि एक आत्मशक्ती निर्माण होते. आणि तुमच्या ओंकारामुळे ओंकार हे फक्त आपल्या म्हणजे सर्व प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी ओंकार आहेत. मग तुम्ही लहान मुलांना ओंकाराच्या, आता तुम्ही पाहता बघा स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना, अरे आमच्या मुलाच्या काही लक्षातच राहत नाही, असं पण बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते. पण ओंकार केल्यामुळे तुमच्या मुलाचं स्मरणशक्ती खूप सुंदर प्रकारे वाढवते आणि ते खरंच ह्याचं जिवंत उदाहरण मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा घेतलेले आहे. का तर जेव्हा जेव्हा आपल्याला विस्मरण व्हायला लागतं तेव्हा तुम्ही एक बाबा 10 ओंकार किंवा 15 ओंकार तुम्ही रोज एका शांत जागी जर बसून कराल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच एक प्रचिती येईल की माझं खरंच विस्मरण अजिबातच होणार नाही, तुमचं विस्मरण, आणि मुलांच्या बुद्ध्यांकामध्ये वाढ होईल. तुम्हाला तुमच्या शाळेत जाणाऱ्या बाबा प्रत्येक मुलांना आईनं बसून समोर जर ओंकार जरी घेतले तरी सुद्धा तिनं खूप काही घेतल्यासारखं आहे, खूप सारं काही मिळवल्यासारखं आहे. म्हणून ओंकार हे छान निद्रा, इतकी सुंदर निद्रा येते जेव्हा तुम्ही बेडवर गेला आणि तुम्ही 5 ओंकार म्हणून जर तुम्ही झोपी गेला तरी तुमची शांत झोप होते. मग जे तुम्ही म्हणता की माझी झोप झाली पण मला ते झोप झाल्यासारखी वाटली नाही का हो, तर त्यामध्ये विचारांची लिंक असते. लक्षात, तुमच्या चित्तामध्ये अनेक विचार असतात आणि ते चित्तातले विचार असतात ना, ते लिंक दिवसभर तुमच्या ऑफिस मधले असतील किंवा तुमच्या घरातील असतील, ते विचार तुम्हाला ते सदैव त्याची साखळी असते आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं की मी 8 तास झोपलो तर माझी झोपच झाली नाही. निर्विचार जेव्हा तुम्हाला झोप येते तेव्हा खरंच ती झोप झाली असे म्हणतात. मग ती तुम्हाला आपण ह्याच्यामध्ये पाहतो योग निद्रा हा पण आहे त्याच्यावर पर्याय. योग निद्रा जेव्हा तुम्ही शांत आला आणि शवासनात जर झोपला आणि तेव्हा तुमचं शरीर तुम्ही शिथिल करायला लागला, हळूहळू सर्व अवयव तुमचे शिथिल करायला लागला आणि तेव्हा जर तुम्ही स्वतःलाच मनामध्ये
एक ओंकाराची भावना ठेवून ओंकार मनातल्या मनात जरी तुम्ही ओंकाराचे उच्चार करायला लागला, आता तुम्हाला इतके सुंदर त्याची प्रचिती येईल की ते योग निद्रा तुम्ही जर एक अर्ध्या तासाची जर योग निद्रा घेतली, तुम्हाला बरोबर 5 तासाची झोप झाल्याचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मला आता झोपेची गरज आहे, मला कंटाळा आलाय, मला बाबा खूप काम करायचंय पण मला वेळ नाही, तर तुम्ही खरंच योग निद्रा घेऊ शकता. अशा प्रकारे प्राणायाममध्ये बरेच असे आपण पाहिलं आता भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, उज्जैनी आणि भ्रामरी, ओंकार हे प्राणायामचे प्रकार आहेत. तर आता एवढे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. त्यानंतर तुम्हाला सुनीताताई पुढचं सांगतील. वंदना मॅडमनी आता खूप छान सांगितलं. याचं उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपण बघतोय की ते रात्री फक्त 4 ते 5 तासांची झोप घेतात असं आपण ऐकतो. तर हे कशामुळे आहे, तर हे ते नियमितपणे करत असलेल्या योगाभ्यासामुळे हे शक्य होतं. आणि एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे, त्यामुळे आणखी त्याविषयी जास्त सांगायला नको आपल्याला. आणि पुढे जे आता मगाशी आपण याचा उल्लेख केला होता की आपलं शरीर जे आहे ते पंचकोशांपासून बनलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. जसं आपण अन्न ग्रहण करतो तसं आपलं शरीर बनतं. आता आपण सध्या बघतोय की आपलं बाहेरचं खाण्याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. मग जंक फूडचं प्रमाण म्हणजे आपण आठवड्यातून जर बघितलं तर मी अनेक कुटुंबांमध्ये बघते की पूर्वी हॉटेलिंग फारसं व्हायचं नाही, पण आता शनिवार रविवार हॉटेल ओसंडून वाहत असतात. तर जसं आपण अन्न खातो तसं ती आपली प्राणिक ऊर्जा तयार होते आणि जशी ती प्राणमय ऊर्जा तयार होते तसंच आपलं मन काम करतं. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचा आपल्या फक्त शरीरावर परिणाम होत नाही तर आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतो. म्हणून आपल्याला जेवणापूर्वी मन शांत करून श्लोक म्हणून आपल्याला जे अन्न ग्रहण करायला सांगितलं जातं. तर हे जसं अन्नाने ऊर्जा मिळते आणि प्राण हे सगळं शरीराचं कार्य नियंत्रित करण्याचं काम हे प्राण करत असतो. हे प्राण 5 प्रकारचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 प्रकारचे प्राण आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि त्याला उपप्राण सुद्धा आहेत. जसं कृकल, देवदत्त, नाग, धनंजय हे 5 उपप्राण आहेत. आणि हे उपप्राण काय करतात, हे 5 प्राण आहेत ते शरीरामधल्या सगळ्या क्रिया नियंत्रित करण्याचं काम करतात. जसं आपण हा किडनीमध्ये मोठ्या आतड्यांमध्ये असतो, टॉक्सिन रिलीज करण्याचं काम असतं. समानचं हे हृदय आणि बेंबीमध्ये असतं, ते अन्नपचन करण्याचं काम करत असतं. तसं पॅनक्रियाचं काम व्यवस्थित करण्यासाठी हे काम करतं. उदान हे प्राण आहे तो गळ्याच्या वरच्या क्षेत्रामध्ये असतं, म्हणजे आपले डोळे, कान, नाक सक्रिय ठेवण्याचं काम करत असतो. व्यान हा पूर्ण शरीरभर पसरलेला असतो. तो आपल्या पूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं आणि नियमितपणे ते नियमित सगळ्या गोष्टी कार्य व्यवस्थित होत आहे ना याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं तो काम करत असतो. तसंच हे उपप्राण जे आहेत ते आपल्याला ढेकर येते, शिंक येतो, खोकला येतो, झोप येते, जांभई येते किंवा आपल्या पापण्यांची जी उघडझाप होते, तर हे ह्या उपप्राणांचं हे काम आहे. तसं आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्राण किती महत्वाचे आहेत. आणि जेव्हा या प्राणमय कोशामध्ये काहीतरी बिघाड होतो, तसंच मग एका कोशामध्ये बिघाड झाला तर दुसऱ्या कोशामध्ये बिघाड होतो. अन्नमय कोशामध्ये बिघाड झाला तर प्राणमय कोशामध्ये बिघाड होतो. मनोमय कोशामध्ये बिघाड झाला तर एकूण आपल्या प्राणमय कोशावर परिणाम होतो, त्याचा अन्नमय कोशावर सुद्धा परिणाम होतो. मनामध्ये सतत आपल्याला कोणती तरी ओव्हर थिंकिंग करायची सवय असेल, कोणत्या तरी गोष्टीची एन्झायटी सतत फील होत असेल, तर आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही, खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. तर ह्या पंचकोशांमध्ये संतुलन असणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जो येतो तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे विशेष ज्ञान, एखाद्या अलौकिक शक्तीची जाणीव. खरं तर हे 3 कोश व्यवस्थित असतील तर ते पुढचे जे 2 कोश आहेत तर ते व्यवस्थित संतुलित राहतील आणि त्याच्या पुढचा जो आनंदमय कोश आहे म्हणजे ती सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था आहे.
पहिल्यांदा आपण या 3 कोशांवर लक्ष केंद्रित करूया. हे 3 कोश जर व्यवस्थित चालत असतील तर आपलं शरीराचं संतुलन राहतं आणि हे कोश व्यवस्थित राहण्यासाठी या 3 कोशांमध्ये किंवा या पंचकोशांमध्ये व्यवस्थित संतुलन राखण्यासाठी योगाची मदत होते. आणि जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जर योगाचा अंतर्भाव केलात, जसं तुम्ही रोज जेवण जेवता, झोप घेता, तसं रोज 1 तास तरी तुम्ही योगासाठी दिला पाहिजे असं मला वाटतं. एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एखादा गायक जेव्हा गाण्याच्या मैफिलीला बसतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळी वाद्य त्याच्या सुरामध्ये लावलेली असतात. पेटी सुद्धा त्याचा जो गायकाचा जो सूर आहे असतो, जो काळी 4 काळी 5 असतो, तर त्या सुरामध्ये ती लावलेली असतात. आणि जेव्हा या सगळ्यांमध्ये एकतानता निर्माण होते तेव्हा ती मैफल रंगते. तसंच हे आपला आत्मा हे एक आपण हे समजूया की आपला आत्मा ह्या सगळ्यांवर नियंत्रण करतोय. मग आपली इंद्रिय किंवा आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत किंवा आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सगळी साथीदार आणि वाद्य आहेत. जर ह्या सगळ्यांचं जर संतुलन असेल तर आपलं जीवन हे जीवन गाणं हे सुरेल होईल किंवा जीवनाची आपली मैफिल व्यवस्थित रंगेल असं म्हणायला हरकत नाही आणि आपलं जीवन निरोगी होईल असं म्हणता येईल. तर हे जर आपलं जीवन निरोगी ठेवायचं असेल तर मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला रोज थोडा तरी वेळ आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे. सर सलामत तो पगडी 50. आपण पैसा भरपूर कमवू शकतो, पण केव्हा कमवू शकतो? जेव्हा आपलं आरोग्य उत्तम असेल. आणि आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी आपण सक्षम असू. आयुष्यभर जर पैशाच्या पाठीमागे आपण धावत राहिलो, शरीर आपल्याला काहीतरी सांगतंय आणि कोणत्याही विकारामध्ये शरीर आपल्याला पूर्व सूचना देत असतं. सतत डोकं दुखत असेल तर त्याचं एखाद्या मोठ्या विकारामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर शरीराच्या शरीराचं जे काही म्हणणं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हा सेल्फ अवेअरनेस जो आहे तो योगाच्या माध्यमाने वाढतो. म्हणजे आपलं शरीर काय सांगतं ह्याच्याकडे आपलं लक्ष जातं. एकंदरीत आपलं शरीर लवचिक होतं. सकाळी उठल्यानंतर बरेच जण बघत असाल की पाठीमागे स्टिफनेस येतो, पाठ आखडते, खांदे आखडतात. अलीकडे संधिवाताचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं आहे आणि हे पावसाळ्यामध्ये हे जास्त होतं. तसंच वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, ते कमी होतं. आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ती योगाने वाढते. कोरोना काळात तुम्ही पाहिलेलं आहे, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी होती त्या लोकांचा जास्त मृत्यू कोरोना काळात झालेला आहे. तर ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, शरीर लवचिक ठेवण्यासाठी, आपल्या शरीराचं एकंदरीत पोश्चर सुधारण्यासाठी लहानपणापासूनच जर तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही योगाची सवय लावली, अगदी लहानपणापासून नाही, साधारणतः एक 12 ते 15 वर्षाच्या काळापासून कमीत कमी ओंकार जप, सूर्य नमस्कार करायला लावले तर पुढे जाऊन त्यांना जो आता पुढचं जे काही त्यांचं काम असणार आहे, जास्तीत जास्त बैठी जीवनशैली ची आहे, तर ती बैठी जीवनशैलीमध्ये जे नंतर जाऊन पुढे जे काही विकार होणार आहेत ते कमी होण्यास योगाची मदत होणार आहे. आता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल मध्ये जे आपण पाहतो तो कधीच आपण असा धरून मोबाईल बघत नाही, तर आपली मान अशी खालीच असते. तर त्यामुळे पाठीवर ताण येतो आणि तिथून पुढे स्पॉन्डिलायटिसचे विकार होऊ शकतात. बऱ्याच जणांना तुम्ही मुलांना असं वाकलेलं पाहिलं असेल. बऱ्याच मी शाळकरी विद्यार्थ्यांना बघते तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हणजे वाईट वाटतं की अशा पद्धतीचं म्हणजे अशी मुलांची जडणघडण होते. तर याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे सगळे फायदे तर आहेच आणि त्याचबरोबर मी सांगेन की योगामुळे आपल्याला विवेक ज्ञान होतं. विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी, की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की समत्वम योग उच्यते, म्हणजे सगळ्या गोष्टींकडे समत्वपणे पाहण्याची दृष्टी ही योगाने येते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ द्यात, कशीही परिस्थिती येऊ द्यात, तर त्या गोष्टींकडे समत्व भावाने आपण पाहतो. म्हणजे त्याचा त्रास आपण करून घेत नाही आणि त्या दुःखातून किंवा त्या परिस्थितीतून लवकर बाहेर पडायला योगाच्या माध्यमातून मदत होते. आणि
गेली अनेक वर्ष मी स्वतः योगा करत आहे, त्यामुळे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी एवढ्या ठामपणे तुम्हाला सगळ्यांना सांगते. तर आजच्या व्याख्यानाचा उद्देश तेव्हाच मी सफल झाला असं समजेन जर तुम्ही या व्याख्यानातून जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या शरीराकडे, मनाकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही कुठेही ऑफलाईन योगा क्लास लावा किंवा मी ऑनलाईन योगा क्लास घेते. तुम्हाला जर माझ्याकडे करायचं असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. आणि आजच्या व्याख्यानामधून शेवटी हेच सांगू इच्छिते सर्व वयोगटातील लोकांना की आपल्या शरीरासाठी थोडासा तरी वेळ नक्कीच काढा. तर पुढे वंदना मॅडम याचा शेवट करतील. तर आजचं व्याख्यान हे खरं कधी त्याचं बाबा आम्हाला वाटेल की बाबा खरंच आमच्या व्याख्यानाचा काहीतरी लाभ झाला तर प्रत्येकाने आज अशी खूणगाठ बांधावी की थोडा तरी मला रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा आणि प्रत्येकाने योगाची कास धरावी आणि त्यासाठी थोडा वेळ काढून सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम, धारणा हे किंवा एखादं मेडिटेशन एक वेळ संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर तुम्ही किंवा झोपेच्या अगोदर याची सुरुवात करावी. हे जर तुम्ही खरंच सर्व समाज बंधू आणि भगिनींनी आजपासून सुरुवात केली तर खरंच आमच्या व्याख्यानाचं सार्थक झालं असं आम्ही दोघेही समजू. आणि खरं ज्यांना आजार आहेत, त्याला व्याधी आहेत त्यांनी तर जरूर करावं आणि ज्यांना खरंच व्याधी नाहीत त्यांनी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे जशी म्हण आहे तसं तुम्ही ते होऊ नयेत म्हणून केलं तर काहीच हरकत नाही. याचा योगामुळे फायदाच होणार आहे, याचा तर काही तोटा कधीच होणार नाही. तर ह्या व्याख्यानातून बरंचसं काही तुम्ही आज ग्रहण केलं असं समजते. आणि आमच्या व्याख्यानाला मी आज तुम्ही आज आम्हाला इथं दोघींनाही व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकांचं मी आभार मानते पुनश्च एकदा आणि आमच्या व्याख्यानाला मी पूर्णविराम देते. ओके, थँक्यू मॅडम. खूपच छान पद्धतीने आपण दोघींनी योगा सांगितला. मला वाटत होतं की योगा फक्त शारीरिक व्यायामासाठी वगैरे आहे, पण समृद्धी, आनंद हा सुद्धा योगा आहे हे आज तुमच्या व्याख्यानातून मला समजलं, इतरांनाही समजलं असेल. तर जीवनात जर समृद्धी आणायची असेल, आनंद मिळवायचा असेल आणि जीवन जर आनंदमय करायचं असेल तर निश्चितच हा योगा आपल्याला म्हणजे त्या मार्गातून घेऊन जाईल. आपण हे वारंवार अशा पद्धतीची व्याख्यानं सुद्धा अरेंज करावी अशी माझ्या मनात येत आहे. म्हणजे एका व्याख्यानातून बऱ्याच गोष्टी काही क्लिअर होतील असं नाहीये. तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे तुमच्या योगाचे जे काही घटक आहेत तर त्या प्रत्येक घटकांवरती आपल्याला भर देऊन वारंवार अशा पद्धतीचं समाज बांधवांसाठी फ्रीमध्ये व्याख्यानं आपण आयोजित करावीत असं एक आपण ठरवूया. म्हणजे वीकली असेल, मंथली असेल तर त्याचं शेड्यूल बनवून आपण ते करूया. तर यानंतर आपला सर्वात महत्वाचा माधव महिला मंडळ स्थापनेनंतरचा पहिला जो कार्यक्रम आपला झाला होता तो जो कार्यक्रम आहे तो म्हणजे उखाणे स्पर्धा. आणि उखाणे स्पर्धा हा एक महिलांचा एक इंटरेस्टिंग भाग आहे. म्हणजे महिलांच्या म्हणजे जीवनातला एक अगदी आनंद देणारा घटक काय असेल तर उखाण्यापासून त्यांच्या गोष्टीची सुरुवात होते. तर आपण ही महिला मंडळाच्या माध्यमातून उखाणा स्पर्धा पहिल्यांदा आयोजित केली. त्यानंतर हा सेकंड जो व्याख्यानमालेचा विषय केला. तर व्याख्यानमालेमध्येच आपण जाहीर केल्याप्रमाणे उखाणा स्पर्धेचा जो रिझल्ट आहे तो जाहीर करणार आहोत आपण आता. तर मी सुनीता मॅडमना विनंती करतो की उखाणा स्पर्धेसाठी जो काही रिझल्ट आहे किंवा त्याच्या पुढच्या गोष्टींना कारवाई करावी किंवा सुरुवात करावी. नमस्कार. उखाणा स्पर्धा जेव्हा जाहीर केली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की खूप मोठा प्रतिसाद मिळेल, पण मी हे विसरले होते की आपल्या समाजामध्ये अजून समाजामध्ये काय किंवा इतर स्त्रियांमध्ये सुद्धा मी माझ्या हे लक्षात आलं नव्हतं की व्हिडिओ करून कितपत पाठवतील. त्यापेक्षा आपण ऑनलाईन असं समोरासमोर उखाणे स्पर्धा घेतली असती तर बरं झालं असतं. तरी सुद्धा 15 महिलांनी व्हिडिओ पाठवले, त्यामुळे मला छान वाटलं. आणि सगळ्यांचे व्हिडिओ एक से एक होते. म्हणजे आम्ही सुरुवातीला 2च परीक्षक निवडले होते, पण आम्हाला अजून एक तिसरा परीक्षक त्यासाठी निवडावा लागला, कारण इतके सुंदर सगळ्यांनी छानपैकी व्यवस्थित वेशभूषा करून खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर महिलांनी उखाणे घेतलेले आहेत. फक्त मी एक इथे एवढंच सांगू इच्छिते की मला तर सगळ्यांचेच उखाणे आवडलेले आहेत,
परंतु आपण काहीतरी क्रायटेरिया ठेवला होता की त्याच्यामध्ये वेशभूषा कशी असेल, उच्चार कसे असतील, आजूबाजूला गोंधळ आहे का, उखाण्यांची निवड कशी केलेली आहे, त्यांचे उच्चार कसे आहेत, स्पष्ट आहेत का, पॉज घेतलेला आहे का, असे वेगवेगळे क्रायटेरिया आम्ही याच्यासाठी ठेवले होते. आणि त्यामुळे थोडं पुढे मागे होण्याची शक्यता आहे. आणि कोणत्याही स्पर्धेमध्ये फक्त 3च नंबर काढलेले जातात, त्यामुळे जरी कोणाचं नाही आलं तरी त्यांनी निराश होऊ नये एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक स्पर्धा आपण इथून पुढे या प्लॅटफॉर्मवर घेणार आहोत, त्यामुळे त्याबद्दल नाराज होऊ नये. आणि तुम्ही ज्यांनी कुणी व्हिडिओ करून पाठवलेत तर त्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते की तुम्ही हे पहिलं पाऊल उचललेलं आहे की बऱ्याच जणांनी पहिल्यांदा केले असतील. म्हणजे मला वाटतं 15 पैकी 10-12 जणींनी तरी पहिल्यांदा हे व्हिडिओ केलेले असतील. तर ही सुद्धा गोष्ट काही कमी नाहीये की तुम्ही असे व्हिडिओ केलेत आणि आमच्यापर्यंत पाठवलेत. मादंबा महिला मंडळाच्या ग्रुपवर मी हे सगळं शेअर करणार आहेच. पण प्लीज निराश होऊ नका. कोणत्याही स्पर्धेमध्ये हार जीत ही असतेच, थोड्याफार फरकाने कुणीतरी पुढे मागे होत असतं. त्यामुळे हे जेव्हा परीक्षण करताना परीक्षकांची पण भरपूर कसोटी लागलेली आहे. माझी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. तर मी आपले जे परीक्षक आहेत, आपले 3 परीक्षक होते. प्रेमा कोष्टी या पुण्याच्या आहेत, दुसऱ्या आहेत विद्या नावकर, त्या डोंबिवलीच्या आहेत, आणि तिसऱ्या परीक्षक प्रियांका कोष्टी या सुद्धा पुण्याच्या आहेत. तर मी प्रेमा कोष्टींना विनंती करते की त्यांनी 3रा नंबर जाहीर करावा. नमस्कार, मी प्रेमा कोष्टी आणि राहणारी पुणे. आता जे उत्सुकता आहे ते 3rd नंबर द्यायचं माझं भाग्यात आलेलं आहे आणि मला परीक्षक म्हणून निवडल्याबद्दल सुनीताताईंना मी थँक्यू. आणि सगळे हे करून बघितल्यानंतर सोनाली शिवशंकर गुंजेगावकर ह्या 3rd प्राइजचं विजेता आहे. आणि सगळ्यांनी खूपच छान, म्हणजे आता फर्स्ट टाइम आहे, स्वरचित आहे आणि इट्स नॉट जोक, पण खूपच छान केलंय सगळ्यांनी. त्या 3 लोकांना तरी आपण काढायलाच पाहिजे. त्यात 3rd नंबर आहे सोनाली शिवशंकर गुंजेगावकर. थँक्यू. दुसऱ्या नंबर सांगण्यासाठी मी विद्या नावकर यांना विनंती करते की त्यांनी दुसरा नंबर जाहीर करावा. आणि 3रा क्रमांक सोनाली गुंजेगावकर यांचा आलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय, बोला. हा, नमस्कार सर्वांना. शिवशरणार्थ प्रतिष्ठान मातंबा महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या उखाणे स्पर्धेसाठी माझी जी परीक्षक म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्व संचालकांचे सर्वप्रथम आभार मानते. आणि मला या स्पर्धेबद्दल थोडंसं बोलायचंय. तर ही स्पर्धा जेव्हा आपण आयोजित केली, या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत, या मी जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा असं लक्षात आलं की त्यामध्ये 25 वर्षापासूनच्या महिला, त्या जवळजवळ 70 वर्षांच्या वयाच्या महिलांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भाग घेताना आपण काही वयाची अट ठेवलेली नव्हती. त्यामुळे प्रत्येकीला वाटलं की मी काहीतरी करून दाखवावं आणि त्याप्रमाणे हे 15 व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट होते. आणि या व्हिडिओमध्ये जी काही त्यांनी त्यांचं हे केलेलं आहे, काम केलेलं आहे, ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कामाचा वेळ, घरातल्या कामाचा वेळ काढून त्यांनी व्हिडिओ बनवले आणि त्यांचं जे काही कौशल्य आहे ते पणाला लावलेलं आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या समाजातील महिलांचं कौतुक करते. कारण ही स्पर्धा आपण पहिल्यांदाच घेतली आणि मी बाहेर जेव्हा आपण बघतो तेव्हा स्पर्धा होतात, पण या स्पर्धेमध्ये भाग घेताना जास्त करून नोकरी करणाऱ्या किंवा शिकलेल्या महिला जास्त भाग घेत असतात. पण या ठिकाणी असं काही मला जाणवलं नाही. आता स्पर्धा म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक स्पर्धा, जे स्पर्धक आणि नियम असे 2 भाग असतात. दोन्ही भागांना तेवढंच महत्व असतं. आता स्पर्धक जेवढ्या तयारीने काम करत असतात आणि त्यांची स्पर्धा पणाला लावतात, भाग घेतात, त्याच पद्धतीने ज्यावेळेला त्यांचं काम संपतं
त्यावेळेला खरी कसोटी असते ती परीक्षकांची असते. आणि ती कसोटी माझ्या वाट्याला आली होती, कारण मी जेव्हा ते 15 व्हिडिओ बघितले, एकदा बघितले, दोनदा बघितले, तेव्हा मला खरंच असं वाटलं की अरे खरंच कोणाला पहिला नंबर देऊ मी. कारण त्याच्यामध्ये आपण 8 गोष्टी ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती वेशभूषा, दुसरी होती व्हिडिओचं तुमची जी क्वालिटी आहे ती कशी आहे, तिसरी होती वेळ, चौथी होती उखाणे, पाचवा होता आवाज, उच्चार आणि पॉज, सहावा होता विषय, सातवं होतं सादरीकरण आणि आठवं होतं भाषा शैली. आता वेशभूषा म्हटलं तर प्रत्येकाची वेशभूषा अतिशय छान होती. त्याच्यामध्ये तिथं सगळ्यांनाच चांगले मार्क पडलेले होते. दुसरं होतं व्हिडिओ क्वालिटी. आता व्हिडिओ करण्याचे प्रत्येकाला सराव नसल्यामुळे काहींचा व्हिडिओ चांगला होता, काहींच्या व्हिडिओमध्ये आम्हाला थोडीशी कमतरता भासली. आणि तिसरा विषय होता तो म्हणजे वेळ. वेळ आपण 1 मिनिटांचा दिला होता. काहींचे व्हिडिओ अतिशय कमी वेळेचे होते, तर काहींचे थोडे 1 मिनिटापेक्षा थोडे पुढे गेले होते, तर काहींचे 1 मिनिटांचे होते. आता उखाणे म्हटलं तर त्याच्यामध्ये स्वरचित उखाण्यांना जास्त महत्व आम्हाला द्यायचं होतं. कारण आपण उखाणे तर भरपूर, आता जर युट्यूबवर तुम्ही टाकलं किंवा गुगलवर टाकलं तुम्हाला अनेक उखाणे मिळतील. पण आपल्याला असं न करता आपण जर स्वरचित उखाणे असतील तर त्याला आम्ही जास्त महत्व दिलं, जास्त मार्क दिले. त्याचप्रमाणे तुमचा त्या उखाण्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवाजामध्ये चढ उतार आहे का, तो उच्चार तुमचे कसे आहेत, तुम्ही हवे तेव्हा पॉज घेतलाय का, प्रत्येक शब्द बोलताना कुठे शब्दांवर जोर दिला पाहिजे हे बघितलं. आता विषयाच्या संदर्भात बोलायचं झालं तर तुम्ही एकाच विषयावर उखाणे घेतलेत का प्रत्येक उखाण्यांचा विषय वेगवेगळा आहे. कारण आता आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा काहींनी अगदी 10-10, 15-15 व्हिडिओ तयार केलेत, उखाणे घेतलेत, पण त्या प्रत्येक उखाण्यांचा विषय वेगवेगळा आहे. पण काहींनी असं केलंय की एकच विषय घेऊन त्याच्यावर 2-3च उखाणे तयार केलेत, पण चांगले आहेत. आणि 7वा विषय आहे आपला सादरीकरण. आता सादरीकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये तुमच्या जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, तुमच्या शरीराची ठेवण कशी आहे, तुमचं सादरीकरण कसं होतंय, याला पण 10 मार्क होते. आणि शेवटचं होतं ते म्हणजे भाषा शैली. या भाषा शैलीमध्ये तुमचा जो उखाण आहे तो कशा प्रकारे घेतलेला आहे. आणि काही बोलायचं झालं तर काहींनी इंग्रजीचा सुद्धा वापर केलेला आहे त्या उखाण्यांमध्ये. काहींची भाषा कशी आहे ती आम्ही बघितली, ओघवती भाषा आहे का, आपल्याला तो उखाणा ऐकताना कसं वाटतं, कानाला मधुर वाटलं पाहिजे, तुमचा आवाज कसा आहे, तुमच्या आवाजामध्ये चढ उतार कसा आहे, कारण कुठल्या शब्दावर जोर दिला पाहिजे, कुठल्या शब्दावर तुम्ही हळू बोललं पाहिजे, हे सगळं बघून आम्ही या 8 गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीला 10 मार्क असे 8 गोष्टी असल्यामुळे 80 मार्कांचं डिव्हिजन हे केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क दिलेले आहेत आणि तुमचे नंबर काढलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना खरंच परीक्षकांची खूप कसोटीची परीक्षा होती, कारण प्रत्येकाचा व्हिडिओ चांगला होता. आता उखाणे बघायचे का विषय बघायचा, वेळ बघायचा का तुमची भाषा बघायची, हे सगळं करत असताना खूप तारेवरची कसरत झाली. आणि आमचं जर काही चुकलं असेल किंवा कुणाला वाटत असेल माझा नंबर यायला पाहिजे होता, पण असं काही मनामध्ये हे ठेवू नका आणि प्रत्येकाने आम्हाला समजून घ्या. आणि आमचा आजचा जो रिझल्ट आहे, माझ्याकडे दुसऱ्या नंबरचं नाव आहे ते विजया कोष्टी, त्यांचं अभिनंदन. विजया कोष्टी कुपवाड यांचा दुसरा नंबर आलेला आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तिसरा नंबर काढण्यासाठी आपल्या तिसऱ्या ज्या परीक्षक पहिला नंबर काढण्यासाठी आपल्या ज्या तिसऱ्या परीक्षक आहेत प्रियांका कोष्टी यांना मी विनंती करते त्यांनी पहिला नंबर जाहीर करावा. नमस्कार सर्वांना, शिवशरणार्थ. आपली ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत. खरं तर तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांचेच उखाणे जे होते ते खूप छान पद्धतीने सादरीकरण झालं होतं.
पण एक उत्तम वेशभूषा, व्हिडिओ क्वालिटी, वेळ आणि आवाज, उच्चार या सगळ्या गोष्टींचा विचार करता पहिल्या नंबरवरती जी महिला आहे, ज्या आपल्या ताई आहेत, त्यांचं नाव सौ प्रतिभा शैलेश कोष्टी, या उल्हासनगर. खूप खूप अभिनंदन. थँक्यू प्रियांका. प्रतिभा कोष्टी यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांचा पहिला क्रमांक आलेला आहे. तर तिन्ही विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आता तिन्ही विजेत्यांचे व्हिडिओ मी सरांना विनंती करते की त्यांनी ते दाखवावेत, शेअर करावेत. ओके, ठीक आहे मॅडम, मी स्क्रीन शेअर करतो. दिसते स्क्रीन सर्वांना? हो हो दिसते. हो दिसते. पहिल्यांदा तिसरा नंबर दाखवू का मी मॅडम? हो हो, तिसरा, दुसरा आणि मग पहिला. ओके, हा तिसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे. सर पहिला सगळ्यांचं मत विचारात घ्या. व्हिडिओ दाखवले तरी चालतील काय? नाही, काही हरकत नसावी, काही विशेष नाही. आपले तरी पण ओके ओके, ठीक आहे. आवाज येत नाहीये व्हिडिओचा सर. आवाज येतोय येत नाही. मॅडम? नाही, आवाज येत नाही. ठीक आहे, ग्रुपमध्ये टाकूया मॅडम. आवाजाचं काहीतरी हे आहे, आपण ग्रुपमध्ये शेअर करूया. बरोबर, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, ग्रुपमध्ये टाकूया. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांची बक्षिसं आणि सर्टिफिकेट्स त्यांनी ऍड्रेस पाठवायचे मला, त्यांच्याकडे पाठवून दिली जातील. तसंच ज्यांनी पार्टिसिपेट केले होते त्यांना सुद्धा मागच्या वेळेस आपण निबंध स्पर्धेला कसं सर्टिफिकेट्स आणि 101 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं, तसं ते सुद्धा त्यांच्याकडे पाठवून दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना नाही मिळाले त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही व्हिडिओ करून पाठवलेत, त्यासाठी तुमचं अभिनंदन. तर मी आज सरांना विनंती करते की ह्यांना, वंदना ताईंना काहीतरी बोलायचं होतं. वंदना ताई बोलणार आहेत का? हा, मगाशी त्यांनी हँड रेज केला होता, पण आपण निकाल जाहीर करत होतो त्यामुळे नाही, चुकून झालं. रुपाली कोष्टी काय बोलत आहे? रुपाली कोष्टींचा पण हँडओव्हर आहे. रुपाली कोष्टी काही बोलायचंय का तुम्हाला? ओके, प्रवीण रुकडे, त्यांना काही बोलायचंय का? काय सूचना आहे का प्रवीण? माझं फक्त ते गोल्डचे रेट विषयी अपडेट करायचे होते तुमच्या ग्रुपला रोजच्या रोज. तर त्याला म्हणजे मला तर जॉईन होता येत नाहीये. रेट गोल्डचे रेट अपडेट त्या ग्रुपला, त्यांच्या माध्यमाला. ते तुमच्याशी बोलतो सर मी पाहिजे तर मग. ओके, ठीक आहे, नंतर बोला तुम्ही त्याच्यावर. अजून काही बोलायचं आहे का उखाणे स्पर्धेसंदर्भात किंवा आताचं जे व्याख्यान झाले त्याबद्दल? व्याख्यानासंदर्भात कोणाच्या काही शंका वगैरे असतील तर विचारा. योगा संदर्भात, व्याख्यानासंदर्भात किंवा आता जे स्पर्धा झाली त्या संदर्भात. प्रवीण, माईक बंद कर. प्रवीण, माईक बंद करा. हा, कोणाला आहे का काही शंका? हात वर करा ज्यांना काही विचारायचं असेल योगा संदर्भात वगैरे. योगा संदर्भात, आपल्या उखाणे स्पर्धा संदर्भात कोणाला काही शंका असेल तर विचारा. ठीक आहे सर, आपण पुढे जाऊ. ठीक आहे, हो हो हो. तर आता शेवटचा जो गोड कार्यक्रम आहे तो म्हणजे आभार प्रदर्शन आहे. आणि आभार प्रदर्शन
मॅडमनी सांगितलं की आता आभार प्रदर्शन तुम्हीच करा, तर मी आता आभार प्रदर्शन करतोय. आज खरोखर एक कौतुकास्पद बाब माझ्या लक्षात आली की आमची जी निवड होती शिवशरणात प्रतिष्ठान मादंबा महिला मंडळ असेल किंवा शिवशरणात प्रतिष्ठानच्या ज्या संचालिका निवड होती ती खरोखरच आज म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीनं झाली होती असं एक लक्षात आलं. कारण सुनीता नकाते मॅडम असतील किंवा आमच्या वंदनाताई असतील, वंदनाच्या तर विश्वास बसत नाही की त्या स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि ऍडव्होकेट असताना वकील असताना वकिली पेशातला माणूस योगाबद्दल एवढं काही बोलू शकतोय हा खूपच म्हणजे एक आश्चर्यकारक धक्का मला बसला की वंदनाताईंनी एवढ्या छान पद्धतीनं एक्सप्लेनेशन दिलं. सुनीता नकाते मॅडमनी चांगल्या पद्धतीने योगावरती आपल्याला सांगितलं. आणि खरोखर योगशास्त्र जर जीवनाचा हा एक अविभाज्य भाग, जसं आपण दररोज जेवण करतो तसं योग जर केला तर निश्चितच आपल्याला आरोग्यम धन संपदा जसं मॅडमनी सांगितलं ते धनच आहे. आरोग्य चांगलं असेल तर आपण काहीही गोष्टी करू शकतो, कोणत्याही गोष्टीला आपण म्हणजे सामोरं जाऊ शकतो. आणि निव्वळ योग हा फक्त आरोग्यापुरता मर्यादित नाहीये, तर दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर आनंद उपभोगायचा असेल तरी सुद्धा हे योग अत्यंत उपयोगाचा आहे. योग साहित्याबद्दल योगांच्या बद्दल वेळोवेळी आपण व्याख्यानं आयोजित करत राहूया आणि आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपले सर्व समाज बांधव भगिनींचे शिवशरणात प्रतिष्ठान मादंबा महिला मंडळामार्फत मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम सुनीता नाकाते मॅडम असतील किंवा वंदना यांनी ज्या पद्धतीने व्याख्यान दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि आभार. त्यानंतर आज आपला मादंबा महिला मंडळाचा जो पहिला कार्यक्रम झाला होता आणि या पहिल्या कार्यक्रमामध्ये परीक्षकाचं काम ज्यांनी केलं त्या आमच्या प्रेमाताई कोष्टी, मिलिंद कोष्टी सर आहेत आमचे आपल्या शिवशरणात प्रतिष्ठानचे संचालक, त्यांच्या पत्नी आहेत प्रेमाताई कोष्टी पुण्याहून, त्यांनी केलं परीक्षकाचं काम. त्यानंतर विद्या नावकर मॅडम आहेत डोंबिवलीहून, तर त्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षकाचं काम केलं. परीक्षकाचं काम करत असताना त्यांना आलेल्या अडचणी किंवा त्यांना म्हणजे काही गोष्टींना फेस करावं लागलं किंवा कशा पद्धतीनं त्यांनी रिझल्टचं काम केलं हे चांगल्या पद्धतीने आज एक्सप्लेन पण या ठिकाणी करून सांगितलं. आणि आपलं जे काही निबंध स्पर्धा असेल किंवा आज मादंबा महिला मंडळामार्फत राबवलेली ह्या उखाणी स्पर्धा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं क्रायटेरिया सेट करून मार्किंग सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे. प्रत्येक गोष्ट अगदी प्रोफेशनल पद्धतीने या ठिकाणी आपण मॅनेज करतोय. अगदी समाजामध्ये ही गोष्ट रुजवतोय की प्रत्येक गोष्टीला कुठंतरी वेळ, क्रायटेरिया, काहीतरी नियम, अटी, म्हणजे जो हेतू उद्देश त्या स्पर्धेचा असेल किंवा जो हेतू उद्देश आपल्या संघटनेचा असेल हा हेतू उद्देश साध्य होतोय का ह्याच्यावर कटाक्षानं भर देतो. तर तेच हेतू उद्देश किंवा तेच नियमावली प्रत्येक गोष्टी कशा बारकाईने आपण पाहायला गेल्या हे विद्या नावकर मॅडमनी आज सांगितलं सुद्धा आपल्याला सर्वांना एक्सप्लेन करून. तर विद्या नावकर मॅडम असेल किंवा प्रेमाताईंचं खूप खूप आभार. त्याच्यानंतर तिसरा जो परीक्षक आम्हाला लाभला होता त्या म्हणजे प्रियंकाताई कोष्टी, पुण्याहून आहेत त्या सुद्धा. परवाच्या शेअर मार्केटच्या व्याख्यानामध्ये पण त्यांचं बहुमोल सहकार्य आपल्याला लाभलं होतं. त्यांनी चांगले क्वेश्चन्स दीपक सरांना विचारले. तर आशाताई प्रेमाताई ऑलराऊंडर वाटल्या मला, कारण उखाण्याच्या बाबतीत पण त्यांचं नॉलेज आणि त्यानंतर इकडं शेअर मार्केटचं नॉलेज, तर ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आज मादंबा महिला मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व महिला पुढे येत आहेत, बोलतायत, प्रयत्न करतायत, हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीनं समाजात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न आज आपण शिवशरणात प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य त्याबद्दल आपल्याला मिळतंय. आणि हाच उपक्रम किंवा हेच सर्वांच्या पर्यंत पोहोचायचं जर असेल तर मी नेहमीच आवाहन करतो की थोडस ग्रुपच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक आपल्या रिलेशन्स, नातेसंबंधांमध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीनं असेल तर या उपक्रमांची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवा. ग्रुप छान झाला ह्याच्याबद्दल काही जर तुमच्या हे असतील तर त्या कमेंट, लाईक्स जरूर करत चला, जेणेकरून आपले उपक्रम लोकांच्या पर्यंत पोहोचतील, जास्तीत जास्त लोकांची या ठिकाणी उपस्थिती राहील आणि आपल्या उपक्रमाचा लाभ समाज बांधवांपर्यंत पोहोचेल. ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं थोडंसं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीला नेहमी साथ देणारे, नेहमी सोबत असणारे आमचं शिवशरणात प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सर्व संचालक मंडळ, ज्यांनी कुठलाही उपक्रम समोर टाकला, ग्रुपमध्ये पडला की लगेच प्रत्येकानं
ओकेच म्हणायचं, पॉझिटिव्हच निर्णय घेतात. सगळेजण चांगल्या पद्धतीने आपल्याला शिवशरणार्थ प्रतिष्ठानला सहकार्य करत आहेत. त्याबद्दल सर्व संचालकांचे खूप खूप आभार, कौतुक. आणि अशीच आपली या शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही उपक्रम घेतले जातात त्याला उपस्थिती राहावी, सहकार्य मिळावं ही एक सदिच्छा व्यक्त करून मी आजचा हा जो कार्यक्रम होता योगाचा त्याला मी सांगता झाली असं मी जाहीर करतो. ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. थँक्यू टू ऑल. वंदना मॅडम, तुम्हाला काही बोलायचं होतं का? हा